आपल्याला एक म्हण किंवा एक गोष्ट नेहमी सांगतात की शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही 20 वर्ष आधी जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर आज तुमच्याकडे कोटी रुपये झाले असते. शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही 10 वर्ष आधी जर सुरुवात केली असती तुमच्याकडे एवढे रुपये तुमचे एवढ्या पैशांचे झाले असते. ऐकले का तुम्ही? हे खूप कॉमन झालेलं आहे आणि बरोबर आहे. त्या लोकांचं जे म्हणतात ते बरोबर आहे, कारण ते झालेच असते, त्याचे रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर आहेत. पण तेव्हा आपल्याला कोणी सांगणारं नव्हतं, गाईड करणारं नव्हतं, माहिती नव्हती हे सर्व गोष्टी सांगण्यासाठी. सो आता आपल्याला माहिती मिळत आहे, आपण अवेअर होत आहोत त्या गोष्टींशी. जरूर नाही शेअर मार्केटच, जर आता आपण जर एक सर्वसामान्य जर बघितलं, जमिनीचे भाव, गोल्डचे भाव, सोन्याचे भाव ते पण वाढले. काही वर्ष आधी जर आपण म्हणतो अरे यार मी जर एखादा प्लॉट जर घेतला असता तर त्या प्लॉटची प्राइस बघा किती झाली. मी जर त्या फ्लॅटमध्ये तो फ्लॅट मला तेव्हा खूप स्वस्तात मिळत होता, आज तो फ्लॅट बघा किती त्याची प्राइस झालेली आहे. गोल्डमध्ये जर माझ्याकडे पैसे होते, मी जर एफडीच्या ऐवजी सोन्यात जर टाकले असते तर ते सोन्याचे मला किती पैसे मिळाले असते. ह्या गोष्टी आपण स्वतःला नेहमी सांगतो, पण तेव्हा आपल्याकडे हा प्रॉब्लेम असू शकतो, तेव्हा आपल्याकडे तेव्हा पैसे नसतील. जर पैसे असतील इन्व्हेस्ट करण्यासाठी तर त्याला यूज कसं करायचं हे सांगणारं कोणी नव्हतं. तेव्हा पण जर तुम्ही केले असते पैसे असते तेव्हा पण ते रिक्स असती ना, तेव्हा पण हा प्रश्न आपल्या मनात आला असता. राईट? तेव्हा पण तो प्रश्न आपल्या मनात आला असता की अरे यार मी हे करू की नाही करू, मला लॉस होईल की प्रॉफिट होईल, मी कोणावर ट्रस्ट करून या गोष्टी करू. आपण जे नॉर्मली नॉर्मली तुम्ही आणि मी किंवा आपल्या देशामध्ये जे मोस्ट ऑफ जे लोक आहेत ना, ते जॉब करणारे लोक आहेत, नोकरी करणारे लोक आहेत, आणि आपली जी मेंटॅलिटी आहे ना ती नोकरीसारखी असते, बिझनेस सारखी नसते. बिझनेसमॅनची मेंटॅलिटीमध्ये आणि आपल्या मेंटॅलिटीमध्ये खूप फरक असतो, खूप खूप फरक असतो. बिझनेसमॅन कधीच आजचं बघत नाही, आजचं बघत नाही. मी नेहमी म्हणतो ना की किती प्रकारचे लोक काम पैसे कमावतात. एक लेबर मजदूर एक असतो जो दिवसभर काम करतो आणि त्याला पैसे पाहिजेत असतात संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी. दुसरी कॅटेगरी आहे पैसे कमावणाऱ्याची, जॉब करणाऱ्याची, तुमच्यासारखे माझ्यासारखे लोक. त्यांना त्यांच्या पैशांवरती कधी रिटर्न पाहिजे, महिनाभर काम करतील आणि महिनाभरात त्यांना पगार पाहिजे. पण जे विजनरी लोक असतात, विजनरी बिझनेसमॅन असतात, त्यांच्यासमोर व्हिजन असते. ते आजचा उद्याचा विचार करत नाही, ते वर्षानुवर्षाचा विचार करतात की 3 वर्षात माझं कॅपिटल किती होईल, 3 वर्षात मी जी गुंतवणूक करणार आहे त्या 3 वर्षात मला त्याचा किती पट परतावा मिळणार आहे किंवा किती पट रिटर्न्स मिळणार आहे. हे कोण विचार करतो? बिझनेसमॅन विचार करतो. व्हिजनरी लोक जे आहेत ते हा विचार करतात. आपल्याला व्हिजनरी बनायचं आहे. ओके, याचा अर्थ हा नाही की आपल्याला ते नोकरीमधून किंवा त्याच्यामधून ती कॅटेगरी खराब आहे किंवा त्याच्यामधून इन्कम येत आहे ते चुकीचं, हा बिलकुल त्याचा अर्थ नाहीये. पण बिझनेसमॅनचं व्हिजन आणि ते जे इन्व्हेस्टमेंट करतात. साधं एक सोपं उदाहरण घ्या की सपोज एखादी गाडी बनवणारी जर कंपनी आहे, गाडी बनवते, गाडी बनवायला किती खर्च येतो? किती खर्च येतो गाडी बनवायचा? एक गाडी जर आपल्याला 10 लाख रुपयाला मिळत आहे, एखादी कार, तर साधारण त्यांना बनवलेला त्यांना 5 लाख रुपये लागलेच असतील. 5 लाख रुपये. ओके, आपण ऍव्हरेज म्हणू की ठीक आहे ती गाडी 5 लाखात बनत असेल आणि आपल्याकडे 10 लाखात येत आहे. ते तो जो विजनरी माणूस आहे, ती गाडी बनवणारा, त्याला किती फेथ असेल, त्याचा किती अभ्यास असेल, त्याचा किती ट्रस्ट असेल की माझी गाडी मार्केटमध्ये सेल होऊ शकते. तो एक गाडी बनवते का? एक गाडी बनवायचा प्लान टाकते का? तो कितीतरी गाडी बनवण्याचा प्लान टाकतो. किती सारे एम्प्लॉई तो हायर करतो, किती साऱ्या लोकांना तो जॉब देतो. का? की त्याचं व्हिजन, त्याची स्टडी आणि त्याचं अम्बिशन आणि त्याची मार्केटिंग, त्याचं स्किल, याच्यावरती त्याचा विश्वास असतो की हा हे होऊ शकते. लोकांना मला ते पटवून सांगावं लागेल की गाडीची गरज का आहे आणि कशासाठी आहे. तुम्हाला बीएमडब्ल्यू कंपनी माहिती आहे सर्वांना? बीएमडब्ल्यू माहिती आहे? बीएमडब्ल्यू ऐकलं का? ब्रिटिश मोटर हो, ऐकलेलं आहे. कंपनी. बीएमडब्ल्यू गाड्या बनवणारी सर्वात जुनी यस सर. कंपनी. ओके, हो, यस सर, बीएमडब्ल्यू यस जी, सर. येस 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 सर. बीएमडब्ल्यू जी कंपनी आहे ना, जी गाड्या बनवणारी सर्वात जुनी कंपनी आहे बीएमडब्ल्यू. ओके, सो बीएमडब्ल्यू मधली एक स्टोरी आहे. त्यांचे जे तेव्हा ज्या गाड्या बनायच्या ना, साधारण जे पहिल्यांदा गाडी बनली, बीएमडब्ल्यू जेव्हा गाडी बनवली तेव्हा गाड्या बनायच्या तेव्हा फक्त मोठमोठे लोक गाड्या घ्यायचे, जे ज्यांचं म्हणजे हाऊस इन्कम खूप जास्त आहे. ओके, ते जे अफोर्ड करू शकतात, ते मग विदेशातले असो की आपल्या देशातले असो, तेच लोक गाड्या अफोर्ड करू शकत होते. मग बीएमडब्ल्यूने काय केलं की गाड्यांचा सेल होण्यासाठी त्यांचे जे एम्प्लॉई आहेत त्यांना गाड्या थोड्या डिस्काउंटवरती दिल्या. त्यांना गाड्या डिस्काउंटवरती दिल्या की आपण ही गाड्या स्टाफसाठी जातील आणि त्यांना डिस्काउंट देतील. त्यांचा क्रिसमस फेस्टिवल जो आहे तो त्या देशांमध्ये खूप चांगल्या प्रकारे सेलिब्रेट केला जातो. तो क्रिसमस मध्ये त्यांना त्यांनी गाड्या दिल्या कमी प्राइसवरती.
सो त्यांची एम्प्लॉई गाड्या घ्यायला लागली. त्यातल्या ऑफर केल्यानंतरही काय झालं माहितीये का, त्यातल्या बऱ्याचशा स्टाफने काय केल्या, गाड्या घेतल्या नाहीत. आणि ज्यांनी बुक केली होती ते त्यांनी कॅन्सल पण केलं. ज्यांनी घेतल्या होत्या त्या परत केल्या आणि बुकिंग केली होती त्यांनी पण नाही एक्सेप्ट केल्या गाड्या त्यांच्या स्टाफने. मग त्या मॅनेजमेंटला प्रश्न पडला की हे का होत आहे, आपण कमी प्राइसमध्ये गाडी देतोय, आपल्या स्टाफला ऑफर करतोय की गाडी घ्या, ते का नाही घेत आहे. तर बीएमडब्ल्यूच्या समोर त्यांची जे स्टाफ आहे त्यांनी त्यांची व्यथा मांडली की आम्ही गाडी का नाही घेत आहोत. का नाही घेत आहे की सर आम्हाला गाडी चालवण्यासाठी वेळ नाही. गाडी चालवण्यासाठी वेळ नाही म्हणजे आम्ही 12 तास काम करतो आणि मंडे टू मंडे आमची ड्युटी आहे, आम्ही गाडी कधी चालवू. बीएमडब्ल्यूच्या लक्षात आलं की प्रॉब्लेम काय आहे, आपला सेल का कमी होत आहे. जर आपला स्टाफच गाड्या घेत नाही तर जगात कुठं सुट्टी नाही आहे. लोक गाड्या घेतील तर चालवतील कधी, बीएमडब्ल्यूनं त्यांना तेव्हा त्यांचा संडेचं सुट्टी होती पण त्यांचं त्याच्यामध्ये होत नव्हतं संडेच्या सुट्टीमध्ये. ओके, तर बीएमडब्ल्यूने काय केलं, त्यांचे जे वर्किंग अवर्स आहेत ते कमी केले, बरोबर, आणि एक ऍडिशनल संडे आणि सॅटर्डेची सुट्टी चालू केली. का की गाडी लोक आपली चालवतील, कारण एका दिवसामध्ये त्यांचं मॅनेज होत नव्हतं, एका दिवसाच्या सुट्टीमध्ये, की सर्व घरचे कामं करणं, मुलाबाळांना सांभाळणं, जे काही रुटीनचे वर्क ते करून त्यांना वेळ मिळत नव्हता गाडी चालवण्यासाठी. तर बीएमडब्ल्यूने काय केलं, ऍडिशनल सॅटर्डेची सुट्टी चालू केली आणि स्टाफला सांगितलं गाड्या घ्या. त्यांच्या लक्षात आलं की लोक गाडी घेण्यासाठी लोकांकडे पैसे तर आहेत पण ते चालवण्यासाठी वेळ नाही. त्यांनी ते मॅनेजमेंटने व्हिजन ओळखलं आणि त्यांनी त्याची मार्केटिंग चालू केली, कुणी, बीएमडब्ल्यूने. आणि त्याच्यानंतर पूर्ण वर्ल्ड वाईड जगामध्ये सॅटर्डे संडेच्या सुट्ट्या आल्या. आजही आपण गाडी चालवतो किंवा आपल्याकडे गाडी असेल, आपली गाडी आपण बाहेर कधी काढतो, ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी. आपल्याला गाडी चालवण्याला वेळ कधी असतो. ही आहे मार्केटिंग स्किल. त्या लोकांकडे असे व्हिजन्स आहेत आणि अशा जरा खूप साऱ्या मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज आहेत की ज्यामुळे ते लोक बिझनेसमध्ये सक्सेस होऊ शकतात. आता मला सांगा, आपल्याला एवढं डोकं लावायची गरज आहे का? नाही, बिलकुल नाही. आपल्या देशात मारुती असो, टाटा असो, की महिंद्रा महिंद्रा असो, की इन्फोसिस कंपनी असो किंवा इतर कुठल्याही सेक्टरची कंपनी असो, ते ऑलरेडी सेट बिझनेस आहेत. काय आहेत? सेटल्ड बिझनेस आहेत सर्व. त्यांच्याकडे त्यांच्या मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज आहेत, सर्व गोष्टी आहेत. नेस्ले कंपनी आहे, आपण नेस्ले कंपनीचा एखादा प्रोडक्ट जर मार्केटमध्ये आणायला गेलो तर आपण म्हणत नाही की नेस्लेचा मला मॅगी द्या म्हणून, आपण डायरेक्टली काय म्हणतो, मॅगी द्या. आपण 5 स्टार चॉकलेट मागतो, किटकॅट चॉकलेट मागतो. आपण डायरेक्टली प्रोडक्टच्या किंवा त्या कंपनीचं नाव देतो. त्या कंपनीची ती मोनोपोली बनलेली आहे, त्यांनी मार्केटमध्ये त्यांचा कस्टमर बेस तयार केलेला आहे. आपल्याला फक्त त्याच कंपन्यांना टार्गेट करायचं आहे. आपल्याला आपल्यासाठी काम कोण करेल, त्यांचं मॅनेजमेंट करेल. हे आहे शेअर मार्केट. आपल्यासाठी ते बिझनेसचे जे मोठमोठे ओनर आहेत, जे विजनरी लोक आहेत, ते आपल्यासाठी काम करतील. आपल्याला ओळखायचं काय आहे की त्या बिझनेसमध्ये मला एंटर केव्हा व्हायचं आहे. काय करायचं आहे, ओळखायचं आहे की माझ्यासाठी त्या बिझनेसमध्ये एंटर होण्याची वेळ कुठली आहे. ओके, येस. नाव कळतंय का सांगा, मी जे बोललो ते समजलं का? काही कन्फ्युजन आहे का त्याच्यामध्ये जे बोललो मी त्याच्यात? बोलू शकता माझ्याशी. नाही सर, बरोबर आहे, ओके, समजलं सर तुम्ही म्हणताल. चालेल. सो आपल्याला आपल्यासाठी काम कोण करील, जर रिलायन्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्यासाठी अंबानी साहेब काम करतील, टाटामध्ये केलं तर टाटा साहेब काम करतील आपल्यासाठी. आपल्याला हे ओळखायचं आहे की त्याच्यामध्ये मला गुंतवणूक कधी करायची आहे, ही योग्य वेळ आहे का मला इन्व्हेस्टमेंट करण्याची, ही योग्य वेळ आहे का माझी गुंतवणूक चालू करण्याची, फक्त आपल्याला एवढंच ओळखायचं आहे त्याच्यामध्ये. आता आपण हे कसं चालू करू. सो आपली जी ऑल टाइम हाय स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला 15 कंपन्यांबद्दल सांगितलं. आता तुम्हाला त्याच्यामधून रेग्युलर इन्कम, ओके, रेग्युलर इन्कम मंथ टू मंथ कसं घ्यायचं आहे, स्ट्रॅटेजीमध्ये काम कसं करायचं आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सर्वांना 750 कंपन्या ज्या आहेत, 750 ज्या कंपन्या आहेत त्यांचे अलर्ट जे आहेत ते मार्क करायचे आहेत. कधी मार्क करायचे आहेत कंपन्यांचे अलर्ट? मंथ एंडला. कधी? मंथ एंडला तुम्हाला त्यांचे अलर्ट मार्क करायचे आहेत. आउट ऑफ दॅट 15 कंपनी ज्या मी सांगितल्या त्यांना तुम्हाला जो आधी कॉन्सेप्ट सांगितलाय आधीच्या सेशनमध्ये त्याप्रमाणे यूज करायचा आहे. आणि ह्या ज्या 750 कंपन्यांपैकी कुठल्याही कंपनीचा जर ऑल टाइम हाय प्राइस ब्रेक होत आहे तर त्याला स्ट्रेट अवे तुम्हाला बाय करायचा आहे, तो तुम्हाला रिटर्न देईलच देईल. किती? 750 कंपन्यांपैकी, मग तो स्मॉल कॅपचा असो, मिड कॅपचा असो की लार्ज कॅपचा स्टॉक असो, जे 750 कंपन्यांची लिस्ट मी तुम्हाला देणार आहे ना त्याच्यापैकी एक्झाम्पलसाठी आपण काही कंपन्यांची तुम्हाला मी नावं सांगतो की ते आता ह्या कंपन्या ज्या आहेत यांचे जे रिटर्न्स आहेत, आता काल
शनी हा सॅटर्डेचा डेटा आहे. सॅटर्डेला जे स्पेशल ट्रेडिंग झालं त्या ट्रेडिंगमध्ये मार्केटनं थोडासा एक रिस्ट्रिक्शन आणलं होतं की एका दिवशी शेअरची जी प्राइस आहे ती 5% वर जाणार नाही, त्याला म्हणतात अप्पर लिमिट. अप्पर लिमिट फक्त 5%ची मार्केटनं लावली होती. सॅटर्डेला ट्रायल ट्रेडिंग होतं. मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल. युट्यूबवरती व्हिडिओ आहे. सो म्हणजे जी लिमिट आहे ती अप्पर लिमिट 5% सेट केली होती. सॅटर्डेला स्पेशल ट्रेडिंग होतं. सो हा जो डेटा आहे हा सॅटर्डेचा आपल्या समोर आहे. सो ह्या ज्या कंपन्या आहेत यांचं जे एका दिवशी जी लिमिट गेलेली आहे सर्व 5% एका दिवशी रिटर्न दिले त्या कंपनीचे बघा सर्व का. आणि ह्या कुठल्या कंपन्या आहेत? निफ्टी टोटल मार्केटच्या. कुठल्या कंपन्या आहेत? निफ्टी टोटल मार्केटच्या, ज्या 750 कंपन्यांमध्ये येत आहेत. तुम्हाला या सर्व कंपन्यांचा अलर्ट मार्क करायचा आहे. आज रिलायन्स जी आहे ती कधी ना कधी, आज लार्ज कॅप आहे ती रिलायन्स कधी ना कधी स्मॉल कॅप होती. आज टाटा लार्ज कॅप आहे ती कधी ना कधी स्मॉल कॅप होती. जी इन्फोसिस आहे आज लार्ज कॅप आहे ती कधी ना कधी स्मॉल कॅप होती. कधी ना कधी. आज ज्या स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये कंपन्या आहेत त्या पण उद्याच्या टाटा आहेत, रिलायन्स आहेत आणि त्या पण उद्याच्या इन्फोसिस आहेत. आणि त्या कंपन्या ज्या आहेत या निफ्टी टोटल मार्केटमध्ये इन्क्लूड आहेत. तुम्ही याला स्विंग सारखं पण ट्रेड करू शकता किंवा ॲज ए लॉंग टर्म साठी पण युज करता. माझं सजेशन राहणार फक्त स्विंग साठी. कशासाठी? फक्त स्विंग ट्रेडिंगसाठी. जास्तीत जास्त तुम्हाला 3 ते 4% पर्यंत त्याच्यात प्रॉफिट घ्यायचा आहे. ऑल टाइम हाय प्राइस ब्रेक झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोठी रॅली येते. ओके. एक आपण उदाहरण घेऊ LICचं. LIC रिसेंटली मार्केटमध्ये लिस्ट झाली होती. कधी? 2022ला. त्याची ऑल टाइम हाय प्राइस होती त्या पहिल्याच महिन्यातली. किती होती? 918 रुपये. 918 रुपये प्राइस ब्रेक झाली त्याची आणि तो स्टॉक गेला 918 वरून हाय बनला त्याच्यामध्ये 1175 रुपये. 1175 रुपये LIC मध्ये हाय बनला. LIC न त्या रिटर्न्स जे दिले त्या एका महिन्यात, हा महिना फेब्रुवारी महिन्यामध्ये, ते साधारण 20% पर्यंत रिटर्न्स दिले LIC. हाय प्राइस ब्रेक झाली आणि LIC ने रिटर्न्स दिले. LIC SBI पेक्षा LICचं कॅपिटल झालं आहे. SBI पेक्षा. सरकारी कंपन्या ज्या लिस्टेड आहेत शेअर मार्केटमध्ये त्या सरकारी कंपन्यांमध्ये सर्वात मोठी होती SBI आणि SBI नंतर आहे आता LIC. या दोघांमध्ये कॉम्पिटिशन चालू आहे की कुठली कंपनी मोठी होऊ शकते. LIC मध्ये एवढं पोटेन्शियल आहे. सो LIC एक आपल्यासाठी मल्टीबॅगर बनू शकते. जेव्हा आपण SBI मध्ये इन्व्हेस्ट करू शकलो नाही, आपल्याकडे LIC आहे. अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत ज्या आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत. ते कुठं सापडतील तुम्हाला? या ऑल टाइम हायच्या कॅटेगरीमध्ये. ओके. सो तुम्हाला उद्यापासून म्हणजे या लास्ट मंथ मध्ये फेब्रुवारी महिन्यापर्यंत ज्या ज्या कंपन्यांचा ऑल टाइम हाय बनलेला आहे तो तुम्हाला मार्क करायचा आहे. जेव्हा तो ऑल टाइम हाय ब्रेक होईल तेव्हा तुम्हाला त्याला बाय करायचं आहे. ओके. तेव्हा तुम्हाला बाय करायचं आहे. रिइन्व्हेस्टमेंटचं जे तुम्हाला मी सांगितलं, जे एक लॉंग टर्म साठी करायचं आहे ते 15 कंपन्यांसाठी. याच्यासाठी तुम्ही स्विंग ट्रेडिंग सारखं काम करू शकता. रोज कुठली ना कुठली कंपनी त्याचा ऑल टाइम हाय ब्रेक करते. रोज डेली रोज कुठली कधी 2 कंपन्या, कधी 3 कंपन्या. काल परवा कुठल्या कंपनीनं ब्रेक केला होता? TVS मोटर. ओके. TVS मोटरचं मी एक्झाम्पल घेतो. TVS मोटरचा ऑल टाइम हाय होता प्रिव्हियस मंथ मध्येच बनला होता फेब्रुवारीमध्ये. हाय प्राइस किती होती त्याची? 2186 रुपये. 2186 वरून मार्च महिन्यात 2च दिवसात किती वरती गेला तो स्टॉक? 2186 वरून 2281. साधारण 100 रुपयापर्यंत त्याची प्राइस वाढली. 100 रुपीज पर्यंत प्राइस वाढली. म्हणजे 2 दिवसात किती रिटर्न दिले त्यानं? 7 ते 8%. 2च दिवसात TVS मोटर. बरोबर. आणखी बघू कुठल्या स्टॉकनं आणखी ब्रेक केला होता, कोणाला माहिती आहे का या 2-4 दिवसात, या मंथ मध्ये किंवा फेब्रुवारी मध्ये? ICICI बँक. आयसीआयसीआय बँकनं एका दिवसात 4% रिटर्न दिले. कालच त्याचा ब्रेक झाला होता ऑल टाइम हाय. महिंद्रा ICICI बँकचा ऑल टाइम हाय. लास्ट मंथ मध्ये त्याचा ऑल टाइम हाय होता ICICI बँकचा 1070 रुपये. 1070 वरून तो गेला आहे हाय त्याचा 1089 रुपये. बरोबर. कुठं मॅडम? टाटा कन्झ्युमर. टाटा कन्झ्युमर. करेक्ट. टाटा कन्झ्युमरचा ऑल टाइम हाय होता फेब्रुवारीमध्ये 1190 रुपये. ब्रेक झालेला आहे. आता तो ट्रेड मध्ये. किती प्राइस आहे त्याची? 1213 रुपये. 3% रिटर्न टाटा कन्झ्युमरनं 2 दिवसात दिले. आता 3%ची ताकद तुम्हाला सांगतो. ओके.
किती रिटर्न एक्सपेक्ट करतोय मी तुम्हाला, किती सांगतोय, किती सांगत आहे रिटर्न मी तुम्हाला, 3%. ओके. मार्केट 22 दिवस चालू असते. मार्केट किती दिवस चालू असते, 22 दिवस. 22 दिवसापैकी, ओके, 22 दिवसापैकी आपल्याला 10 दिवस फक्त 3% जर रिटर्न मिळाले तर किती रिटर्न होतील आपले महिन्याभराचे, 30%. 30%. मी याला 2% म्हणतो फक्त. म्हणजे 10 दिवस नाही आपल्याला, म्हणजे आपल्याला 3% रिटर्न मिळत आहे 10 दिवस. त्याच्यात आपण अज्युम करू की माझा स्टॉप लॉस वगैरे एखाद्या स्टॉकमध्ये झाला किंवा मला लॉस झाला, एखाद्या स्टॉकला परफॉर्म नाही केलं, तरी मी जरी म्हटलं की महिन्याला 10 दिवसच मला 2% रिटर्न जरी मिळाले, म्हणजे मार्केट 22 दिवस चालू आहे, पूर्ण महिन्यात 22 दिवस आहेत, 22 दिवसापैकी फक्त मला 10 दिवसच प्रॉफिट झालं, 10 दिवसच मला स्टॉक मिळाला, 10 दिवसच मी पैसे कमावले, किती, फक्त 2%. महिन्याभराचं रिटर्न किती होतील आपले, किती होतील सांगा, 20%. 20%. महिन्याभराचे 20%. 1,00,000 रुपये जर माझ्याकडे कॅपिटल आहे, 1,00,000 रुपये नाही, माझ्याकडे 50,000 रुपये कॅपिटल आहे फक्त, 50,000 चे 20% किती होतील महिन्यात सांगा, 50,000 चे 10,000 रुपये. तुम्ही सर्वजण जुने आहात, ओके, नवीन कोणीच नाही तुमच्यापैकी. 2% शेअर मार्केट कमावणं किती सोपं आहे आणि किती कठीण आहे सांगू शकता का मला, 2% एखाद्या स्टॉक ती इन्व्हेस्टमेंट मधून, म्हणजे 50,000 हे एका वेळेस पण इन्व्हेस्ट नाही करायचे, हे पण मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला एका वेळेस नाही. ओके. आपण हे जे 50,000 रुपये आहेत हे 5 स्टॉक्स मध्ये डिवाइड करू. किती, 5. कसे, सपोज 5 आज तुम्ही आपल्याकडे आहेत 50,000 रुपये माझ्याकडे बिझनेससाठी मी कॅपिटल, हा मी बिझनेस करतोय आणि बिझनेससाठी आपण 50,000 रुपये घेतले. एखाद्या स्टॉक मध्ये आपण अज्युम करू की 10,000 रुपये आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहोत, बरोबर. सो 10,000 रुपयाचे 2% किती झाले, किती झाले, 200 रुपये. 2 ते 2.5% आपण याच्यामध्ये पर्सेंटेज घेऊ. ओके, 2 ते 2.5% पर्यंत. आपण 2.5% याच्यासाठी म्हणतोय की जे रिमेनिंग 0.5% जे आहे ते आपले टॅक्समध्ये जातील. कशामध्ये, टॅक्समध्ये. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ज्याला म्हणतात मार्केटच्या लँग्वेजमध्ये, तर आपल्या टॅक्स पण जातो. सो आपल्याला जे टॅक्स गेल्यानंतर जे प्रॉफिट होणार आहे ते किती होणार आहे, फक्त 2%. त्याच्यात काही ब्रोकरेज पण जाते. 2% म्हणजे 10,000 वरती किती, 200 रुपये. म्हणजे आज जर तुमचा एखाद्या स्टॉकनं ऑल टाइम हाय ब्रेक केला तर त्याच्यात आपल्याला उद्या की परवा किंवा 2 दिवसामध्ये 2% तो आरामात मूव देतो. 10,000 रुपयाचे 2% म्हणजे 200 रुपये. किती, 200 रुपये. हे असं आपल्याला पूर्ण जे 50,000 रुपये असे रोटेट करायचे आहेत आपल्याला. आज 200 रुपये या स्टॉक्सवरती, 200 रुपये दुसऱ्या स्टॉक्सवरती, 200 रुपये तिसऱ्या स्टॉक्सवरती. सेम आपल्याला पैशाला, कॅपिटल आपल्याला रोटेट करायचं आहे. जर एका वेळेस आपले 40,000 जर इन्व्हेस्ट असतील, म्हणजे आपण 4 शेअर घेतलेले आहेत किंवा 4 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तर आपली इन्व्हेस्टमेंट किती झालेली आहे, 40,000 रुपयाची झालेली आहे, बरोबर. किती झालेली आपली इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये, टोटल 40,000 रुपयाची, बरोबर. सो 40,000 वरती 2% जरी म्हटले तरी किती झाले आपले, कोणाचा आवाज येतोय, ओके, प्लीज बंद करा माईक. ओके, प्लीज, आवश्यकता नाही, मी सांगेल तेव्हा चालू करा, सर्वजण प्लीज बंद करा. ओके. सो 40,000 जरी आपले इन्व्हेस्ट असले महिन्याभरात तरीही काही फरक पडणार नाही. 40,000 वरती 2% म्हटलंय तर किती झालं आपल्याला, 40,000 वरती किती येतील, 40,000 वरती 2%, 800. आता हे 800 रुपये जे आहे हे पूर्ण महिन्याभराचे नाहीत, ओके, हे 2 ते 3 दिवसातले आहेत. 40,000 आपले एका वेळेस इन्व्हेस्ट राहतील तर 2 ते 3 दिवसात आपल्याला याच्यावरती रिटर्न मिळणार आहे. सांगतो कसे. आज एखादा स्टॉक बाय केलेला आहे, ओके, एखादा स्टॉक बाय केलेला, याच्यात हा स्टॉक आपल्याला विदिन वीक, ओके, 2-3 दिवस आपण एक वीक म्हणून, वीक मध्ये 2%, ओके. दुसरा स्टॉक वीक मध्ये 2%, तिसरा स्टॉक वीक मध्ये आपल्याला 2% हमखास देईल. एकेका दिवशी 2-2, 3-3 स्टॉक्स पण आपल्या क्रायटेरियामध्ये येतील. आपला जो ऑल टाइम हायचा क्रायटेरिया आहे ना, त्याच्यामध्ये एकेका दिवशी 2-2, 3-3 स्टॉक्स, एवढे स्टॉक्स येतील की तुम्ही त्याला बाय नाही करू शकणार. 750 शेअर्स आहेत, 750 कंपन्या त्या टॉपच्या मार्केटने ज्याची लिस्ट बनवलेली आहे, बरोबर. आता
50,000वरती मी तुम्हाला म्हणतो 20%. ओके, 20% मिळवणं जरी कठीण म्हटलं, नाही मिळू शकत आपण 20%. ओके, ते पण आपल्यासाठी कठीण आहे. 20% पण कठीण आहे, लक्षात घ्या महिन्याभरात, कारण की तेवढी कन्सिस्टन्सी आपल्यामध्ये राहत नाही. 10 दिवसच आपल्याला प्रॉफिट झालं, 10 दिवसच चांगले स्टॉक्स मिळाले आपल्याला, 10 दिवसच आपल्या क्रायटेरियामध्ये आले आणि 2% जर रिटर्न घेतले 50,000वरती, तरी किती होत आहेत ते? 20% होत आहेत. आपल्याला 20% पण नाही पाहिजे, आपल्याला पाहिजेत अर्धे त्याच्या. किती? 20चे किती झाले? फक्त 10%. 10% आपल्याला रिटर्न्स पाहिजे, म्हणजे किती झाले? 50,000चे 10% किती झाले? 5,000. 5,000 रुपये. 50,000चे 10% म्हणजे 5,000 रुपये. आणि म्हणजे किती झाले ते? किती पर्सेंट म्हणत आहे मी? आधी मी 3%, 2% म्हणतो, 2.5% म्हणतो, मी म्हणतो फक्त 1%, 2 किंवा 1%. किती पर्सेंट? 10 दिवस आपल्याला प्रॉफिट घ्यायचं आहे. किती दिवस? फक्त 1%. 1% आपल्याला प्रॉफिट घ्यायचा आहे 10 दिवस. कुठलेही 10 दिवस किंवा पूर्ण महिन्याभरात. पूर्ण महिन्याभर 10 दिवस म्हणजे महिन्यातले कुठलेही 10 दिवस आपल्याला प्रॉफिट घ्यायचं आहे. जास्तीत जास्त किती घ्यायचं आहे? किती घ्यायचं आहे जास्तीत जास्त प्रॉफिट? फक्त 1%. पूर्ण महिन्याभरात किती प्रॉफिट घ्यायचा आहे? फक्त 1%. आपल्याला 1% मध्ये फक्त 10 दिवसच प्रॉफिट झालं, तरी आपलं किती प्रॉफिट होईल 10 दिवसात? 10%. 50,000वरती किती? फक्त 5,000 रुपये. या पैशाला आपल्याला कंपाऊंडिंग फॅक्टर मध्ये यूज करायचं आहे. कसं कंपाऊंडिंग करायचं आहे? कसं कंपाऊंडिंग करायचं आहे? महिने किती आहेत? 12. 12 इंटू 10, महिन्याला, दर महिन्याला 10%. 12 महिन्याचे किती झाले? 120. 120. 120%. ओके, जे की इम्पॉसिबल आहे. ओके, जे की इम्पॉसिबल आहे. म्हणजे महिन्याला 10%, तर वर्षाला 120%. आकडे चांगले वाटतात, पण ते ऍक्च्युअल मध्ये काम करताना आपल्याला माहिती आहे की ते खूप डिफिकल्ट आहे. इम्पॉसिबल नाही, डिफिकल्ट आहे. आपली तेवढी कन्सिस्टन्सी नाही राहत. काय झालं रे? ओके, महिन्याला किती दिवस म्हटलं मी? 22 दिवसापैकी 10 दिवस प्रॉफिट. 2% बोललो होतो, 2% आपण 20 म्हटलं. 2% म्हणजे 20%. त्याला अर्ध केलं किती? 5%. ओके, 5% जर केले आपण, सॉरी, म्हणजे 5% प्रॉफिट. 5च म्हटलं ना मी, तुम्ही हे कशाला म्हणलं? 5%, 20, 20चं 10 असं कोणी मध्ये बोललं ना, कन्फ्युजन होते मला. पण महिन्याचे 2%. ओके, महिन्याचे 2%, किती पर्सेंट प्रॉफिट झालं? 20%. 20ला आपण अर्ध केलं, 10% प्रॉफिट झालं आपलं, फक्त 10%. ओके, 10% म्हणजे आपलं झालं 5,000 रुपये प्रॉफिट. 50,000वरती 10% म्हणजे 5,000 रुपये. ओके, सो आता हे 10% दर महिन्याला म्हणजे वर्षभरात किती? 120%, जे की डिफिकल्ट आहे अचीव करणं. हे 120ला आपण 50% जरी केलं, अर्ध म्हणजे मला 120% जरी प्रॉफिट झालं नाही, मला फक्त 60% जरी झालं, तरी आपले पैसे किती होऊ शकतात माहिती आहे? रिइन्व्हेस्ट करून दाखवतो तुम्हाला. शीट मी सर्वांना दाखवलेली आहे. शीट कोणी कोणी बघितलेली आहे? कंपाऊंड सीए. मी शीट पुन्हा दाखवतो. स्क्रीनवर काय दिसते माझ्या? चार्ट दिसतोय. कंपाऊंड अॅन्युअल सीए ची शीट दाखवतो मी तुम्हाला. शीट दिसते? नाही सर. आता दिसतेस. गुड. सो इथं बघा, या शीटवरती जर मी एक प्रिन्सिपल अमाऊंट घेतली, किती प्रिन्सिपल अमाऊंट घेतली माझी? 50,000 रुपये. मी मिनिमम 50,000 रुपये कॅपिटल घेऊन जर आपण याच्यात काम चालू केलं, 50,000 रुपये. ओके, आणि इथं जे अॅन्युअल इंटरेस्ट आहे तो किती आला आपला? 120 आला होता. 120ला मी अर्ध केलं, 60% केलं. किती येत आहे? 5 लाख झाले. 50,000. 60%. ओके, 60% मला 120 म्हटलं आपण, 120ला पण अर्ध केलं,
तर वर्षाला मला 60%. वरती पुन्हा 5 लाख 5 लाख झाले सर. 5 लाख झाले का? ओके ओके. आता झाले 50,000 झालेत. ओके. ओके. सो आपल्याला हे किती दिवस करायचं आहे? फक्त 50 रुपये कॅपिटल, फक्त 50,000 रुपये, जास्त नाही. किती? 10 वर्षासाठी. ओके. मी ज्या सिक्वेन्सनं सांगितलं तो सिक्वेन्स आठवा तुम्ही. 50,000 रुपये कॅपिटल, महिन्याभरासाठी मला काम करायचं आहे. महिन्याभरात मला 10 दिवस जरी फक्त 1% प्रॉफिट झालं, 1%, जास्त नाही, 1% जास्त नाही. आता हे 1%च होईल याची खात्री नाही. एखाद्या दिवशी आपल्याला 5% पण होईल, एखाद्या दिवशी आपल्याला 2% पण होईल, एखाद्या दिवशी आपल्याला लॉस पण होऊ शकतो. पण आपलं जे ऍव्हरेज महिन्याचे जे रिटर्न्स आहेत, किंवा जर आपण त्याला डेली वरती जर डिवाइड केलं तर ते किती यायला पाहिजे? 1%. 1% डेली. किती दिवस जास्तीत जास्त? 10 दिवस. 10 पेक्षा 11वा दिवस पण नाही. 11व्या दिवसावर आपण 10% जर केले दर महिन्याला, तरी आपले पूर्ण 50,000वरती किती रिटर्न्स होत आहेत? किती होत आहेत? 10%. ओके. 10 दिवसाचे 10%. ओके. तेच अॅन्युअली जर आपण चेक केले तर अॅन्युअली किती होत आहेत? ते 120%. बरोबर. आता 120% आपण आणखी अज्युम केलं की पूर्ण वर्षभर माझ्याकडून काम होऊ शकत नाही, एखाद्या महिन्यात मी आजारी पडलो, बिमार पडलो, मला वेळ नाही मिळाला, व्हॉट एव्हर द रिझन, आपण ते सरळ 120ला किती काय केलं? अर्ध केलं, 60 वरती आणलं, 60% आणलंय. म्हणजे महिन्याला किती होतील आपले? फक्त 5%. महिन्याला किती? 5%. महिन्याला 5%. तर रोजचे किती झाले सांगा बरं? 30 दिवस आहेत मार्केटमध्ये, रोजचे आपल्याला किती टक्के घ्यायचे आहेत? किती टक्के घ्यायचे आहेत? 0.5. 0.5% फक्त. डेली 0.5%. 50,000चे 0.5% किती होतात? 250 रुपये. 250. किती? 250 रुपये. 250 रुपीज. ओके. किती? 50,000चे ना? 250 रुपये रोज प्रॉफिट घ्यायचा आहे. किती रुपयावरती? 50 रुपयावरती. सॉरी, 50,000वरती. फक्त 250 रुपये रोज घ्यायचे आहेत. त्याच पैशांवरती 50,000वरती 250 रुपीज ओनली. अर्धा टक्का. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मार्केटमध्ये काम करता, अर्धा टक्का काढणं किती कठीण आहे आणि किती सोपं आहे ते एक्सप्लेन करण्याची गरज नाही. ओके. माहिती आहे सर्वांना? कठीण आहे ना खूप 250 रुपये काढणं, अर्धा टक्का? नाही सर, नाही. नाही सर. नाही. तुम्ही सांगताय खूप इंटरेस्टिंग सांगताय सर. खूप म्हणजे खूप, बहुत ही खूप खूप आमचं म्हणजे डोळं उघडून टाकले तुम्ही. कठीण आहे का सांगा? ओके सर. ओके. कोण सांगते? नाही सर, नाही. जुने ओल्ड कोण आहे? नितीन सर, माझा आवाज येतोय का तुम्हाला? पोहरे सर? येस सर, येतोय सर. येस सर. करते ना सर सर्व? ओके. हो हो हो. मॅडम आहेत? आहेत मॅडम. ओके. नमस्कार मॅडम. नमस्ते सर. येस मॅम. नमस्ते सर. समजते ना सर्व? येस येस येस. येस. ऐकतोय सर आम्ही. गुड मॅम. कोण आहे आणखी? येस मॅम. येस. मुजमिल, पल्लवी मॅम कोण आहे? आणि एक मिनिट, दीपाली आहेत का? दोघेही? दीपाली मॅम. हो सर, आहोत. ओके. सर आहेत? येस. हो आहेत. गुड. सो कॉन्सेप्ट लक्षात घ्या. ओके. हे फक्त एक आपले डोळे उघडतात की हे आपण काय चूक करत होतो, की मला हे माहिती असून फक्त एक म्हणजे माहिती म्हणजे सांगणार कोणी नव्हतं की हे असं करू शकतो आपण, बिझनेस असे पण करू शकतो आपण. आता त्या 250 रुपयावरती 250 रुपयाचे किती होतात बघा. 250 रुपयाचे आपण किती करू शकतो? आता याच्यात करायचं आहे, या पैशाला 50,000 रुपयाला आपल्याला 10 वर्ष हात नाही लावायचा आहे. हात नाही लावायचा आहे म्हणजे आपल्याला 50,000 रुपये जे प्रॉफिट होईल ते आपल्याला नाही घ्यायचं आहे. ते जे कॅपिटल जे प्रॉफिट होणार आहे त्याला आपल्याला ग्रोथ ऑप्शन मध्ये युज करायचं आहे. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो रिइन्व्हेस्ट. काय करायचं आपल्याला? त्याला रिइन्व्हेस्ट करायचं आहे. ते पूर्णच्या पूर्ण पैसे जे आहेत ते कंपाऊंडिंग फॅक्टरसाठी युज करायचे आहेत. म्हणजे काय? ओके. काय करायचं, कसं कंपाऊंडिंग करायचं आहे? इथं बघा या शीटवरती आधी प्रिन्सिपल अमाऊंट आहे 50,000 रुपये, अॅन्युअल इंटरेस्ट आहे 60%, इयर ऑफ ग्रोथ आहे 10%, आणि हे जर आपण 1/3/2024 पासून चालू केलं, तिसऱ्या महिन्याच्या, आणि 10 वर्षानंतर म्हणजे किती? 2024 ते 2034 पर्यंत. आता म्हणायला 10 वर्ष खूप जास्त वाटतात, खूप जास्त वाटतात. तुम्ही स्वतःला इमॅजिन करा, तुमचं बाळ किती वर्षाचं आहे सध्या?
ओके. तुम्ही आणि आपण ऍव्हरेज जे आहोत ना सर्व 40 मधले आहोत, 30 to 40च्या एज मधले असतील सर्वजण क्लासमध्ये, मला खात्री आहे. ओके. 25 to 40च्या एज मधले मॅक्झिमम आपण सर्वजण आपल्या बाळाला डोळ्यासमोर आणा आणि त्या बाळाला जो तो आजपासून, आपलं बाळ तर 10 वर्षाचा आहे, तो जेव्हा 20 वर्षाचा होईल असं तुम्हाला अज्युम करायचं आहे. तो 20 वर्षाचा होईल म्हणजे कॉलेजमध्ये जाईल किंवा तो कुठेतरी बाहेर शिकण्याच्या तयारीत असेल, बस एवढंच तुम्हाला अज्युम करायचं. आणि ते 50 रुपयावरती मी त्याच्या नावाने एफडीत नाही टाकत किंवा त्याच्यासाठी मी काही गोल्ड नाही घेत त्या 50 रुपयाचा किंवा 50,000चा काही प्लॉट पण मिळत नाही, तर मी ते पैसे माझ्या स्वतःच्या हातानं इथं बिझनेसमध्ये यूज करत आहे, असं तुम्हाला अज्युम करा. अज्युम करा की हा हे असं करू शकतो. 10 वर्ष तुम्हाला कशी, 10 वर्ष म्हणायला तर सोपे वाटतं, सॉरी खूप लांब वाटतात, 10 वर्ष कोण करेल, पण 10 वर्षानंतर आज जे बाळ आहे तुमचं, जर एखाद तुमचं बाळ जर आज 15 वर्षाचं असेल, 16 वर्षाचं, मी बी ते 10 वर्षानं लग्नाला आलेलं असेल, मुलगी असेल लग्नाला असेल, मुलगा असेल लग्नाला असेल किंवा पीजी करत असेल, बरोबर, ग्रॅज्युएशन करत असेल, पटेवर. पण तुम्ही अज्युम करा की 10 वर्षानंतर काय करू शकतो. किंवा तुम्ही स्वतः जर तुम्ही अर्ली रिटायर होण्याच्या स्टेजमध्ये असाल, ओके, किंवा 40 मध्ये असाल की मला आता रिटायर व्हायचं आहे, थोडं माझ्याकडे पैसे असले पाहिजे, तर मी माझ्या काही जे पैसे आहेत त्याच्यापैकी 50,000 रुपये खूप नॉमिनल अमाऊंट आहे आजच्या डेटमध्ये, आपल्याला माहिती आहे. ओके. मी 50,000 रुपये घेऊन एक बिझनेस करतोय आणि हा बिझनेस करतोय शेअर मार्केटचा, तर 10 वर्षानंतर मी काय करू शकतो. 50,000 रुपये एवढी खूप जास्त रक्कम नाही की ते 50,000 रुपयामध्ये आपण रिस्क घेऊ शकत नाही. असं वाटतंय का, जर एखादी चहाची जी टपरी जरी टाकायची असेल ना तर 50,000 रुपयाची टपरीच होते, माहितीये. 50,000 रुपयाची फक्त तिथं टपरीच होते, ती चहाची टपरी. जागा विगा ते नंतरचा विषय आहे तो, आणि एवढं केल्यानंतर आपल्याजवळ कोणी चहा प्यायला येईल का, तो पण नंतरचा विषय आहे, बरोबर आहे ना. हे पण आहे ना, आपला चहा पण आवडला पाहिजे ना, आपण चहा बनवला तर. ठीक आहे, आपण डॉली तर नाही नागपूरचे बिल गेट्स येईल आपल्याकडे, बरोबर. सो ओके, सो डॉलीचं नाव घेतो की सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे डॉली. He is an inspiration story about Dolly, ओके sir. ओके, Dolly येस is ओके. inspiration. नाही, इन्स्पिरेशन बिल गेट्स साहेबांनी दिलं, आपण बोलू त्याच्यावर थोड्या वेळात. हा सर. सो आपल्याला ह्या गोष्टी जोपर्यंत आपण स्वतःच्या मनाला सांगत नाही तोपर्यंत आपल्या माइंडमध्ये उजेड पडणार, असं याचा अर्थ नाही की आपल्याला कळत नाही काही, पण काहीतरी अजून तर करावं लागेल ना आपल्याला, की यस 10 वर्ष तसं जर म्हटलं तर खूप जास्त वाटतात, पण हे जातात कसे हे माहिती पडत नाही. मागील 10 वर्ष तुमच्या आयुष्यातले कसे गेले तुम्ही सांगू शकता, म्हणता यार खूप फास्ट 10 वर्ष गेले, तर 10 वर्ष लग्नाला कधी झालं कळलं पण नाही. माझं एक्झाम्पल सांगतो मी. ओके. सो आपण एक असं म्हणतो की इयर कसे पास होतात, सेम तसेच फास्ट 10 वर्ष पण जाऊ शकते ना पुढचे पण. सो मला फक्त 10 वर्षच काम करायचं आहे. ओके, असं तुम्ही डिसाईड करू शकता. आता या सर्व गोष्टीमध्ये आता आपलं टेक्निकली, ओके, टेक्निकल कॉन्सेप्ट होते आपण. तर सपोज आपलं प्रिन्सिपल अमाऊंट आहे 50,000 रुपये, आपलं जे प्रॉफिट सांगितलं की किती घ्यायचं ते अॅन्युअली किती होऊ शकते, जर मी मार्च पासून चालू केलं 24च्या, आणि कंपाऊंड फ्रिक्वेन्सी 12 महिन्याची, म्हणजे माझी जी कंपाऊंडिंग होईल ते 12 महिन्याला होईल, म्हणजे दर महिन्याला होईल, म्हणजे असा याचा अर्थ आहे. काय होणार आहे एक्झाम्पल साठी तुम्हाला मी सांगतो. आपण मार्च 2024 मध्ये जर 50,000 कॅपिटल घेऊन जर काम चालू केलं आणि त्याच्यावरती जर मला 5% जर रिटर्न्स मिळाले, ओके, 12 60 झाले, म्हणजे टोटल 12 महिन्याचे 60% झाले, 5 महिन्याचे किती झाले, फक्त 5%, महिन्याचे 5%, म्हणजे पर डेचे किती झाले, अर्धा टक्का, पर डे फक्त 0.5%. तर महिन्याभरात मला फेब्रुवारी महिन्यात मला प्रॉफिट किती होणार आहे, 2,500 रुपये. 2,500 रुपये मला फेब्रुवारी म्हणजे एप्रिलमध्ये मला प्रॉफिट होणार आहे. दर रोज मला 250 रुपये, 50,000वर 250 रुपये. ओके, तुम्ही ते एका दिवसात कमवा, 2 दिवसात काम करून कमवा, की 10 दिवस काम करून कमवा, की पूर्ण 22 दिवस हे काम करून कमवा तुम्ही, पण तुम्हाला महिन्याभरात किती कमवायचे आहेत, 2,500 रुपये कमवायचे आहेत, बरोबर. महिन्याभरात 2,500 रुपये कमवायचे आहेत. आणि ते झालं तुमचं इंटरेस्ट. काय करायचं आहे नेक्स्ट महिन्यामध्ये, म्हणजे एप्रिलमध्ये तुमच्याकडे किती कॅपिटल येणार आहे, 50,000 प्लस 2,500 रुपये, म्हणजे नेक्स्ट महिन्यात आपल्याकडे काम करण्यासाठी किती पैसे राहतील, 52,500 रुपये. म्हणजे जे मला प्रॉफिट होणार आहे मी त्याला रिइन्व्हेस्ट करणार आहे, याला म्हणतात ग्रोथ ऑप्शन मध्ये पैसा यूज करणे, कंपाऊंडिंग फॅक्टर. माझ्या पैशाला मी कंपाऊंड करणार आहोत, रिइन्व्हेस्ट करणार आहोत, किंवा पुन्हा त्याला मी गुंतवणार आहोत, बरोबर. हा फॅक्टर आहे, याला म्हणतात कंपाऊंडिंग फॅक्टर. आणि कंपाऊंडिंग हे जगातलं 8वं आश्चर्य आहे, हे आईन्स्टाईननी म्हटलेलं आहे. ओके, आपण ऐकलं, अल्बर्ट आईन्स्टाईननी म्हटलेलं आहे. सो कंपाऊंडिंग साठी त्याचा यूज करायचा आहे. हे झालं एप्रिल महिन्यामध्ये.
सेम जेव्हा मी मे महिन्यामध्ये काम करेल तर मे महिन्यामध्ये मला किती प्रॉफिट होईल याच्यामध्ये, माझे प्रॉफिट होणार आहे इंटरेस्ट जो येणार आहे मला तो 2625 रुपये. म्हणजे नेक्स्ट महिन्यात जे मला प्रॉफिट होणार आहे 5%, आपल्याला 5% प्रॉफिट घ्यायचं आहे दर महिन्याला, पण ते 5% प्रॉफिट आपल्याला किती रुपयावरती होणार आहे, ते 50,000वरती नाही होणार आहे, ते होणार आहे आपल्याला 52,500 रुपयावरती. म्हणजे आधीचे 50,000 प्लस जे 2,500 रुपये प्रॉफिट झालं होतं ते आपण रिइन्व्हेस्ट केलं ते प्रॉफिट, आणि त्या 52,500 रुपयावरती मला 5% प्रॉफिट होणार आहे. आपल्याला घ्यायचं आहे फक्त 5%. ओके, घ्यायचं आहे फक्त 5% महिन्याला. डेली जर म्हटलं तर 0.5%, डेली 0.5%. तुम्ही एका दिवसात कमवा, 2 दिवसात कमवा, की पूर्ण महिन्याभरात कमवा. आपलं टार्गेट आहे महिन्याभरात माझं 5% किंवा डेलीचं माझं 0.5%. बरोबर. सो नेक्स्ट महिन्यात आपल्याला जे इंटरेस्ट मिळणार आहे, प्रॉफिट मिळणार आहे ते होईल आपलं 55,125. सेम नेक्स्ट महिन्यात मला हे 55,125 मला रिइन्व्हेस्ट करायचं आहे, मला त्याला हात नाही लावायचा आहे. ओके, आपण जर साधारण हे बघितलं तर आपले 50,000चे 1 लाख व्हायला म्हणजे दुप्पट होण्यासाठी किती दिवस लागतील ते आपण चेक करू. म्हणजे माझे 50,000चे 1 लाख रुपये किती दिवसात होतील ते आपण चेक करू. 1 लाख रुपये किती दिवसात होतील हे बघा. किती वर्ष लागतील 1 लाख होण्यासाठी? 2025 ला 1/6/2025 ला 1.25 वर्षात माझे 1 लाख होतील. 1 लाख झाले म्हणजे माझे दुप्पट झाले. दुप्पटचे चौपट म्हणजे 2/4 होण्यासाठी किती दिवस लागतील ते बघू आपण. 2/4 होण्यासाठी किती वर्षांनी होतील आपले 2/4? इथं कधी 1/10/2027 ला 2/4 लाख रुपये. 4/8 किती दिवसात होतील ते आपण एकदा बघू. कधी होतील बघ. ओके, त्याच्या आधीच आहे 2028 ला. आणि 10 वर्षानंतर किती होईल आपण एकदा बघू. किती आहे ते 10 वर्षानंतर? 1 करोड. 1,74,00,000 रुपये 10 वर्षानंतर. सेम पैसा जर आपण रिइन्व्हेस्ट केला तर, कंपाऊंडिंग केलं तर, मिनिमम कॅपिटल घेऊन, शॉर्ट टर्म कॅपिटल घेऊन, शॉर्ट टर्म प्रॉफिट घेऊन, कॅपिटल घेऊन, मिनिमम कॅपिटल आणि शॉर्ट टर्म प्रॉफिट घेऊन 10 वर्षानंतर किती होऊ शकते? 1,74,45,599 रुपये, फक्त 50,000 रुपयाचे. प्लान मी सांगितलेला आहे, स्टॉक्स कसे घ्यायचे ते सांगितलेलं आहे, कुठून प्रॉफिट येऊ शकते ते पण सांगितलेलं आहे, आणि जे प्रॉफिटचं जे टार्गेट आहे ते खूप कमी आहे. असं खूप जास्त नाही की मला रोज एवढे रुपये कमवायचे आहेत, असं बिलकुल नाही. तुम्ही ते तेवढं प्रॉफिट आहे ना एका दिवशी काम करून पण घेऊ शकता. महिन्याभरात एकच स्टॉक मध्ये जर तुम्ही काम केलं महिन्याभरात 1 किंवा 2 दिवस, तरी तुम्ही महिन्याभरात 50,000चे 5% घेऊ शकता. किंवा रोज 10,000 रुपये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जर एखादा स्टॉक तुमच्या क्रायटेरियामध्ये येत असेल तर त्याला रिइन्व्हेस्ट करून अशा प्रकारे काम करू शकता. माझ्याशी बोलू शकता काही क्वेरी असेल तर. येस, थँक्यू सर. थँक्यू. येस, काय बोलायचं असेल तर माझ्याशी बोला, आपण दुसरा टॉपिक स्टार्ट करू. सर अलर्ट मध्ये 200 पेक्षा जास्त होत नाही सर. ओके, सांगतो त्याच्यावर सोल्युशन नंतर. ओके, चालेल. आणखी? येस, सरप्राइझिंग वाटते की शॉकिंग की काही समजलं नाही? तुम्ही सर्व सायलेंट झालेत म्हणून बोलत नाही. शॉकिंग शॉकिंग वाटते. शॉकिंग सरप्राइझिंग दोन्ही खूप छान आहे. छान आहे सर, समजलं. समजला, व्हेरी गुड. नैना मॅम आहेत ना? शीतल. शीतल मॅम, येस. येस, बोला माझ्याशी प्लीज. तुम्ही बोलले नाही की मला असं वाटेल की समजलं नाही. गुड. पुजारी मॅम, पल्लवी मॅम बोला. तुमचा मेसेज बघितला होता मी की तुम्हाला समजलं नाही. समजलं सर. गुड. ओके, सर आहेत, दादा तुमचे भाऊ होते ना, त्यांनी पण क्लास केला आहे माझ्याकडे. ओके, चालेल, काही कन्फ्युजन नाही याच्यामध्ये. ओके, नवीन बॅच मेंबर जे 8 फेब्रुवारीला जॉईन झाले ते, त्यांच्यापैकी कोण कोण आहेत सर्वजण. ओके, येस, चालेल. अवधूत सर,
अवधूत महामुनी सर, अनिल सर. यस सर. गुड. क्लिअर सर्व? हो सर. येस. तर कोण आहे? अर्षद क्लिअर? आणखी इथं नंबर येत आहे 136562. काय नाव आहे तुमचं? 136562 असं येत आहे. चालेल. समजलं सर्वांना? गुड. थँक्यू सो मच. सो एक मिनिट देता मला सर्वजण. मला गुगलवरती रिव्ह्यू पाहिजे तुमचे. मी खूप आनंदी होईल. इथं तर मला सर्वजण म्हणत आहेत छान छान. गुगलवरती तुमचा रिव्ह्यू पाहिजे. ओके, आपण थोड्या वेळानंतर घेऊ त्याच्यावरती. अलर्टमध्ये एक बिल गेट्सचं नाव आलं होतं त्यांचं, कारण की त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांचे जगाला बेनिफिट. बिल गेट्सने जेव्हा ते पोस्ट केलं ना, डॉली नावाचा एक चहा विक्रेता आहे आणि त्याची युनिक स्टाईलने तो चहा विकतो. नागपूरला त्यांचं चहाचं हॉटेल आहे, टपरी आहे. सो ते तिथं काय करते डॉलीचं म्हणणं आहे की मी साऊथच्या मूवी बघून तशा स्टाईल शिकलो आणि लोक त्याचे फॅन झाले चहा विकण्याच्या स्टाईलचे. बिल गेट्सने त्यांच्या जे ट्विट आहे त्याच्यात काय म्हटलं की इंडियामध्ये, आपल्या देशामध्ये कुठल्याही गोष्टीमधून इनोव्हेशन करता येते. चहा तर कोणी विकते, बरोबर? चहा कोणीही विकते, पण तुमच्यामध्ये ते स्किल असलं पाहिजे मार्केटिंगचं. तुमच्यामध्ये ते मार्केटिंगचं स्किल असलं पाहिजे की लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट झाले पाहिजे. तुम्ही मॅग्नेट असले पाहिजे, लोक तुमच्याकडे आले पाहिजे. तर तो मॅग्नेट आहे डॉली, बरोबर? लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट झाले म्हणून त्यांनी ते की चहा तर खूप वर्षानुवर्षापासून विकला जाते, पण चहा ठीक आहे, थोडीशी त्याची चव एखाद्याला आवडणार पण नाही. ओके, आपल्याला नाही, एखाद्याला नाही आवडणार, ठीक आहे यार चहा प्यालो. असं जरुरी आहे का की तो चहा तो बनवतो म्हणून म्हणजे त्याचा चहा चांगलाच बनतो असं पण जरुरी नाही ना. एखाद्याला त्याचा चहा आवडणार पण नाही, पण त्याची स्टाईलसाठी लोक जातात, म्हणजे तो कस्टमर त्याच्याकडे आणतो. सेम तसं असते, आपण एखादा प्रोडक्ट यूज करतो, जरुरी नाही की ते आपल्याला आवडतेच म्हणून, पण त्यांची जी मार्केटिंग आहे, त्यांची जी मॅनेजमेंट टीम जी आहे किंवा लोकांविषयी त्यांच्यामध्ये जी आतुरता आहे त्या गोष्टीविषयी, त्यामुळे आपण ती गोष्ट विकत घेतो. असं बऱ्याच वेळा होते की फक्त बाहेर बाकी कोणी घेतलं म्हणून त्या गोष्टी आपण घेतो, खूप वेळा होते. सो इनोव्हेशन आपल्या देशामध्ये खूप सारं होते. बिल गेट्सना असं सांगायचं आहे की इंडियामध्ये जे इनोव्हेशन आहे, इंडियन जे करू शकतात ते कोणीच करू शकत नाही. ओके, कोणीच करू शकत नाही. आपल्या देशातले लोक काहीही करू शकतात, हे प्रूव्ह झालेलं आहे. यांनी कितीतरी वेळा बोलतो. आणि आपल्या देशामध्ये, ओके, मी सुरुवातपासून म्हणतो की आपल्या देशामध्ये शेअर मार्केटमध्ये खूप पर्सेंटेज कमी आहे आणि महिलांचं तर खूपच कमी आहे. ओके, महिलांना पैसे मॅनेज करता येतात. ना प्लीज पर्सनली कोणी घेऊ नका. ओके, असं म्हणतात की महिलांना पैसे खूप चांगल्या प्रकारे मॅनेज करता येतात. ओके, चांगल्या प्रकारे घर चालू शकतात. जर आपलं महिन्याचं बजेट एवढं आहे तर महिला त्याला, लेडीज वर्ग जो आहे तो चांगल्या प्रकारे ते पैसे मॅनेज करेल, पण त्यांना ते इन्व्हेस्ट करण्यासाठी ते घाबरतात. त्यांना ती खूप भीती वाटते. एक कॉमन ऑब्झर्वेशन आहे असं की भीती आहे त्यांच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी की मी केलं तर काय, कारण की शंका खूप जास्त येतात की अरे मी इन्व्हेस्ट केलं, काही जर त्याने केलं तर माझ्या पैशांसाठी. आणि असं पण एक ऑब्झर्वेशन आहे की महिलांना कोणी जर सांगितलं तर लगेच पैसे पण देतात. जसे काही स्कीम्स येतात, MLM सारख्या स्कीम. MLM चुकीचं आहे मी असं म्हणत नाही, काही MLM न फ्रॉड केलेला आहे म्हणून MLMचं नाव बदनाम झालं. MLM म्हणजे मल्टी लेवल मार्केटिंग, ओके, ज्याला डायरेक्ट सेलिंग म्हणतात. सो तिथं इन्व्हेस्टमेंट जे करतात तर महिला वर्ग पण जास्त आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यात ट्रॅप पण होतात. पण त्यामुळे काय होते, महिलांच्या मनात काय येते की योग्य ठिकाणी जे रिअल मार्केट आहे किंवा योग्य जे ऑफिशियल वे जो आहे इन्व्हेस्टमेंट करण्याचा, तिथं जाण्यासाठी पण महिला घाबरतात अशा चीट फ्रॉडमध्ये. हे ऑब्झर्वेशन आहे. सो महिलांनी याच्याकडे जास्त या आहेत. क्लासमध्ये खूप सारा लेडीज वर्क आहे, मी नेहमी म्हणतो, आणि खूप चांगली गोष्ट आहे की महिला याच्यामध्ये आहेत आणि येत आहेत म्हणून. शेअर मार्केटमध्ये 18व्या शतकामध्ये BSE मध्ये काम चालू झालं. BSE होते. आपण किंवा आपले आजोबा पण तेव्हा नसतील. ओके, कधी 18व्या शतकामध्ये. आपण तर आपल्याला काही प्रश्नच नाही, आपले आजोबा पण तेव्हा नसतील आणि त्यांना हे तर प्रश्न, हे तर नावं पण त्यांनी तेव्हा ऐकले नसतील. BSE 18व्या शतकामध्ये भारतात चालू झालेला, म्हणजे 100 वर्ष झाले. आता तेव्हा अजून करा, तेव्हा जर आपल्या कोणीतरी इन्व्हेस्टमेंट केली असती तर आज काय झालं असतं त्याचं, बरोबर? प्लीज ऐका, मी खूप महत्वाचा कॉन्सेप्ट सांगत आहे, प्लीज. ओके, प्लीज. BSE, ओके, कधी 1800 शतकात सांगितलं. 1875 पासून. ओके, 1875 पासून BSE वरती काम झालं, बरोबर. 1975 म्हणजे 100 वर्ष. आता 2024 चालू झालंय. 75 आणि साधारण आणखी किती वर्ष म्हणू शकतो आपण, 25 आणि 25 30, म्हणजे साधारण रफली 50.
म्हणजे 150 वर्ष. 150 वर्ष झाले बीएससी वरती काम चालू आहे. म्हणजे 150 वर्ष आधी शेअर मार्केट बनलेलं आहे. ओके, गुगल वगैरे तुम्ही चेक करू शकता की बीएससी कधी चालू झालं. बीएससी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 150 वर्ष आधी. एनईसी चालू झालं 1992 ला. एनईसी 1992 ला झालं. आपण तेव्हा पण नव्हतो बीएससीच्या वेळेस, आपण एनईसीच्या वेळेस पण नव्हतो. आता नवीन कॉन्सेप्ट मार्केटमध्ये आलेला आहे ईटीएफ नावाचा एक्सचेंज ट्रेडेड फंड, जो की 2002, 2003 आणि 2004 पासून मार्केटमध्ये आलेला आहे. ओके, तरी आपण लेटच आहोत 20 वर्ष, पण एवढे पण लेट नाही. बरोबर, एवढं कम्पेअर जर बीएससी आणि एनईसी सोबत केलं तर म्हणू शकतो ना आपण लेट नाही. काय कॉन्सेप्ट आहे? ओके, आपण म्युच्युअल फंड मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो. म्युच्युअल फंड मध्ये, ज्याला आपण SIP म्हणतो. ऐकलंय म्युच्युअल फंड? कोणी कोणी ऐकलंय म्युच्युअल फंड? यस सर. ऐके असं फार कोणी असेल की ज्यांना म्युच्युअल फंड माहिती नाही. आहे का कोणी ज्यांना म्युच्युअल फंड हा शब्द कधी ऐकला नाही किंवा SIP ऐकलं नाही? नाही, सर्वांना माहिती आहे. बरोबर, म्युच्युअल फंड मध्ये आपण SIP करतो. स्पेशली म्युच्युअल फंड मध्ये पैसा कोविड नंतर यायला लागले. म्युच्युअल फंड मध्ये काय असतं की आपण आपला पैसा जो आहे एका फंड मॅनेजरला देतो. एका फंड मॅनेजरला बँकेची एक ब्रांच असते किंवा बँकेचं एक सेपरेट ऑफिस असते, त्याला म्युच्युअल फंड म्हणतात. ओके, तिथं आपण लमसम पैसे देऊ शकतो त्यांना. लमसम म्हणजे वन टाइम अमाऊंट, आणि किंवा आपण SIP पण करू शकतो, म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्याला म्हणतात. तो व्यक्ती काय करतो, म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअली लोक ऍग्री झालेले असतात, तो पैसा कुठं इन्व्हेस्ट करतो म्युच्युअल फंड वाले. ऑब्व्हियसली ते म्हणतात आम्ही तुमच्या पैशांना 14 ते 15% रिटर्न देऊ. खराब नाही होणार का चांगलं वालं? म्युच्युअल फंड वाले आपल्या पैशांना टाकलं किती त्यांनी. प्लीज मॅडम, माईक चालू आहे तुमचा. गुड. म्युच्युअल फंड वाले आपल्या पैशाला 15% पर्यंत रिटर्न देतात असं म्हणतात. मग आता आपण जर त्याला पैसे दिले, तो पैसे आपले त्याच्या घरी ठेवणार आहे का? घरी ठेवेल का? नाही सर. नाही. तो त्या पैशांना कुठेतरी वापरात आणणार, यूज मध्ये आणणार आहे ना. बरोबर, कुठं इन्व्हेस्ट करते म्युच्युअल फंड वाला पैसा? कोणाला देतो आपला शेअर पैसा? मार्केटमध्ये. शेअर मार्केटमध्ये. म्युच्युअल फंडचे पैसे कुठं जातात? अरे आपण त्याला पैसे देतो, त्याच्या घरातून तो देणार नाही आपल्याला. 15% कुठून देणार आहे तो? काहीतरी आपल्या पैशाचा वापर करणारच आहे ना. आपण नेहमी ऐकतो ना, म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. मार्केट रिस्क म्हणजे पैसा कुठं जातो? मार्केटमध्ये. कुठल्या? शेअर मार्केटमध्ये. आपल्याला किती देतो? 10, 12, 13, 14, 15%. त्यांचं एक टार्गेट ठरलेलं आहे की 15%च्या वर द्यायचेच नाहीत पैसे. ठरलेलं आहे, कारण की त्यांना आपल्याला FD पेक्षा थोडेसे जास्त रिटर्न द्यायचे असतात. ते त्यांना माहिती आहे, लोक FD पेक्षा यांना जास्त पैसे मिळाले नाही हे हॅपी आहात, खुश आहेत ते लोक. FDत मला 7% मिळतात, यांना 15% द्या, याच्यातच खुश राहते म्युच्युअल फंड. ओके, प्रत्येक ब्रांच किंवा प्रायव्हेट कंपन्या, ब्रांच म्हणजे बँक, प्रायव्हेट जे हाऊसेस आहेत, फंड मॅनेजमेंट करणारे हाऊसेस आहेत, त्यांनी काय केलंय, त्यांचा एक दुसरं ऑफिस चालू केलेलं आहे आणि त्याला नाव दिलंय म्युच्युअल फंड. त्याचा फंड मॅनेजर असतो. ओके, ज्यांचा जो मेन मॅनेजर असतो त्याला म्हणतात फंड मॅनेजर. ओके, असे खूप सारे फंड मॅनेजर आहेत. जेवढ्या बँक्स आहेत त्यांचे फंड्स आहेत आणि त्यांचे फंड मॅनेजर पण आहेत. ते काय करतात, आपला पैसा घेतात, शेअर मार्केटमध्ये कुठल्या तरी कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात. कुठल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात, त्याचे फंड कसे बनतात, ते काय करतात, ते लोक आपला पैसा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये म्हणजे काय नेमकं? सपोज फंडचे नावं जे असतात, तुम्ही कधीही बघा म्युच्युअल फंडचे नावं मी तुम्हाला दाखवतो कसे आहेत. तर ते आपण कुठं बघू, मनी कंट्रोलची वेबसाईट आहे. ओके, मनी कंट्रोल. स्क्रीन शेअर नाही होत. मनी कंट्रोलची वेबसाईट आहे. इथं एक म्युच्युअल फंड नावाचा ऑप्शन आहे. दिसते का सर्वांना म्युच्युअल फंड? नाही सर, दिसत नाही. शेअर नाहीये, शेअर नाहीये स्क्रीन. शेअर नाही, काय दिसत होतं माझ्या स्क्रीनवरती मग आतापर्यंत? एक्सेल शीट दिसते. एक्सेल शीट आहे ही का? तुम्ही हे करा, शेअर करता. ओके 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 ओके, गॉट इट गॉट इट. आता काय दिसते? येस येस, आलंय, मनी कंट्रोलची साईट आली. Yes, sir. Yes, sir. इथं बघा, इथं मनी कंट्रोलच्या वेबसाईटवरती जर बघितलं आपण तर इथं म्युच्युअल फंड ऑप्शन आहे. म्युच्युअल फंड दिसते. हे म्युच्युअल Yes. फंडवरती जर क्लिक केलं आपण तर इथं बघा एक ETF परफॉर्मन्स नावाचं ऑप्शन आहे. ओके, ETF परफॉर्मन्स, आणि इथं आहे फाइंड फंड. ओके, मी ETF वरती क्लिक करतो. ओके,
ETF वरती. आता जेव्हा म्युच्युअल फंड आणि ETF, ओके, हे काय? ओके, म्युच्युअल फंड मध्ये आपण जो पैसा देतो ना, तो फंड मॅनेजर आपल्या स्कीमचं नाव सांगतो की तुम्ही फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहात. IT फंड, बँक फंड किंवा इन्फ्रा फंड, असे म्युच्युअल फंडचे वेगवेगळे नावं आहेत. ओके, म्युच्युअल फंडचे वेगवेगळे नावं आहेत. मी गुगलवरती तुम्हाला दाखवतो. नेम ऑफ फंड्स. ओके, AMF करतो इथे म्युच्युअल फंड. ओके, नेम ऑफ फंड काहीतरी टाकलं तरी नाव येतं. हे बघा, हे म्युच्युअल फंडचे नाव आहे. काय आहे? एडेलवाईज मेडियन ऑपॉर्च्युनिटी फंड सिरीज डायरेक्ट प्लान, एडेलवाईज लिस्टेड IPO प्लान, इन्स्को इंडिया मल्टी कॅप फंड, सुंदरम मल्टी कॅप फंड. हे काय आहेत? हे फंडचे नाव आहेत. आता याचा अर्थ काय होतो हे बघा. ओके, सपोज इथं मल्टी कॅप आहे, इन्व्हेस्को इंडिया मल्टी कॅप, म्हणजे काय की मल्टी कॅपिटलच्या कंपन्या. मल्टी कॅपिटल म्हणजे त्याच्यामध्ये मग जो इन्व्हेस्ट करतो तो त्याच्यामध्ये मल्टी म्हणजे लार्ज कॅप कंपनी पण आली, मिड कॅप पण आली, स्मॉल कॅप पण आली, मायक्रो कॅप कंपनी पण आली. म्हणजे ही जी एक इन्व्हेस्को इंडिया नावाची एक कंपनी आहे, ती कंपनी काय करते, त्यांनी या नावाचा फंड चालू केलेला आहे आणि आपला पैसा त्या कंपन्यांमध्ये ते इन्व्हेस्ट करत आहे. कुठल्या कंपन्या आहेत? मल्टी कॅप, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या कंपनीज आलेल्या आहेत. बरोबर. सपोज मी जर इथं म्हटलं हा पण एक मल्टी कॅप नावाचा फंड आहे. इथं पण सेम आहे, सुंदरम मल्टी कॅप. 6 रोज मध्ये जर गेलो आपण, आणखी कुठले कुठले फंड आहेत हे बघा. टॉप 10 म्युच्युअल फंड कुठले आहे? टाटा इक्विटी PE फंड. आता टाटा इक्विटी म्हणजे हा शेअर्स मध्ये देतो पैसा, इक्विटी स्टॉक्स मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो. ओके, हा L&T टॅक्स ऍडव्हान्स फंड, म्हणजे काय की याच्यामधून तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळू शकते, अशा फंड मध्ये तो इन्व्हेस्ट करतो. बरोबर. आणखी कुठला आहे? आदित्य बिर्ला सन लाईफ स्मॉल अँड मिड कॅप फंड, म्हणजे काय की आदित्य बिर्लानं हा फंड चालू केलेला आहे आणि हा पैसा कुठे इन्व्हेस्ट करतात? ते स्मॉल अँड मिड कॅप कंपन्यांमध्ये. स्मॉल कॅप कंपनी आणि मिड कॅप कंपनी. बरोबर. इथं आहे ICICI प्रुडेन्शियल फोकस ब्ल्यू चिप फंड. ब्ल्यू चिप फंड म्हणजे काय? ब्ल्यू चिप कंपन्या. ब्ल्यू चिप कंपन्या म्हणजे काय? कोणाला माहिती आहे ब्ल्यू चिप कंपनी? ब्ल्यू चिप म्हणजे कंपन्यांची कॅटेगरी दिलेली आहे. स्मॉल कॅप, लार्ज कॅप आणि मायक्रो कॅप. तशी ब्ल्यू चिप पण कंपनीची कॅटेगरी आहे. कोणाला माहिती आहे ब्ल्यू चिप म्हणजे काय? भगत सर आहेत का? भगत सर, बोला. व्हॉट इज मीनिंग ऑफ ब्ल्यू चिप? इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या होत्या. तसं नाही, तसं नाही. सांगा आणखी कोण सांगते? तर ब्ल्यू चिप म्हणजे की त्याचा परफॉर्मन्स म्हणजे इतका टॉप असतो की खूप म्हणजे रिटर्न किंवा त्याचे म्हणजे त्याचा तो परफॉर्मन्स खूप छान असतो. ब्ल्यू चिप म्हणजे काय होतं सांगा. करेक्ट, बरोबर. बरोबर. ब्ल्यू चिप कंपन्या म्हणजे अशा कंपन्या की ज्या कंपन्यांमध्ये रिटर्न देण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती खूप हाय आहे. म्हणजे त्यांचे शेअर किंवा ती कंपनी बुडण्याची शक्यता जी आहे ती फार कमी आहे. त्याला म्हणतात ब्ल्यू चिप कंपनी. ओके, मोस्टली त्याच्यामध्ये येतात लार्ज कॅपिटल कंपन्या. ज्या कंपनीची लिस्ट मी तुम्हाला देणार आहे सुरुवातीला जसं डिस्कस केलं, ते 10 ते 15 कंपन्या जास्तीत जास्त असे असतात. त्यांच्यामध्ये फार कमी प्रोबॅबिलिटी असते की त्यांच्यामध्ये लॉस होईल. ते झाले ब्ल्यू चिप कंपनी. एक असं मोनोपोली कंपन्या, ब्ल्यू चिप कंपन्या. मोनोपोली म्हणजे कंपन्यांची मोनोपोली सारखी बनलेली आहे. सो याचा अर्थ काय आहे की हा जो फंड मॅनेजर आहे या अशा कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणार आहे. बरोबर. आता जर हा अशा कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करत आहे, आपल्याला किती रिटर्न देते याच्यामधून? किती रिटर्न देतो? 15%, 15, 16. ओके, ऍव्हरेज रिटर्न जे पकडले आपल्याला, ऍब्सोल्यूट रिटर्न जे आहेत म्हणजे साधारण त्यांना जर 3 वर्षाचे रिटर्न आपल्याला 30% दिले तर ते इयरली किती होतील माहिती आहे? कोण्या वर्षाला आपला 10% पण होतील, कोण्या वर्षाचे 20% पण होतील, कोण्या वर्षाचे आपले 10% पण होतील. असे 3 वर्षाचे झाले आपले 30%. ओके, ते झाले ऍब्सोल्यूट. पण इयरली जर बघितलं आपण तर ते आपल्याला एखाद्या वर्षाचे जास्त कमी जास्त असेच दिसतील आपल्याला. ओके, जर आपण बघितलं टोटल 3 वर्षात 30% रिटर्न झालेले आहेत तर दर वर्षाचे आपल्याला 10% रिटर्न मिळाले आहेत असं आपण इथं म्हणू शकतो. क्लिअर सर्वांना? आता याच्यानंतर एक्सचेंजनं काय केलं? म्युच्युअल फंड नंतर या म्युच्युअल फंडला बीट करण्यासाठी ETF नावाचा कॉन्सेप्ट चालू केला. एक्सचेंज ट्रेडेड फंड 2002 पासून. काय 2002 पासून एक्सचेंजनं एक कॉन्सेप्ट चालू केला ETF 2002 पासून. म्हणजे काय की ह्या जेवढ्या म्युच्युअल फंडवाल्या कंपन्या आहेत, या जेवढ्या म्युच्युअल फंडवाल्या कंपन्या किंवा बँक्स आहेत, यांनीच या फंडचं इन्व्हेस्टमेंट केलं. जसं त्यांनी
म्युच्युअल फंड बनवला तसा त्यांनी ETF फंड पण बनवला. ज्यांनी म्युच्युअल फंड बनवला त्याच कंपन्यांनी काय केलं, ETF फंड पण बनवला, की जिथं लोक फंड मॅनेजरकडे न जाता, आपण म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट कशी करतो, एखादा फंड मॅनेजर असतो, आपण त्याला पैसे देतो किंवा आपण आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन पण करू शकतो. आपला एक फंड मॅनेजर असाइन होतो आणि दर महिन्याला आपल्या अकाउंटमधून पैसे त्याच्यामध्ये जातात. त्याला म्हणतात SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. त्या फंडमध्ये आपले पैसे जातात. बरोबर, आपले पैसे त्या फंडमध्ये जातात. किंवा आपण बाहेरूनही कोणाकडून एक बाहेर इन्व्हेस्टर, बाहेर जे एजन्सी आहेत, जे लोक इन्व्हेस्टमेंटचे कामं करतात, ऍसेट मॅनेजमेंटचे कामं करतात, त्यांना पण आपण ते देऊ शकतो किंवा डायरेक्टली बँकेत जाऊन पण हे काम करू शकतो, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट, किंवा त्याला आपण SIP म्हणतो. सो हेच कंपन्या ज्या आहेत यांनी दुसरा फंड चालू केलेला आहे ETF. याची परवानगी दिली सेबीनं आणि एक्सचेंजनं, सेबी किंवा एक्सचेंजनं. काय की तुम्ही फंड बनवा, लोक त्याच्यामध्ये डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करू शकते. ओके, हे त्यांनी कंपन्यांनी स्वतः नाही केलं, त्याला सेबीनं म्हटलं की तुम्ही असं काहीतरी चालू करा, कारण की हे विदेशात चालू आहे खूप वर्षांपासून. लोक जे आहेत म्युच्युअल फंडपेक्षा जास्त ETF कडे वळत आहेत फॉरेन कंट्रीजमध्ये. की म्युच्युअल फंडमध्ये जर त्यांनी काम केलं तर त्यांना रिटर्न जे आहे ते 15% पर्यंत मिळतात आणि त्याचा एक्सपेन्स रेशिओ पण असतो 1 ते 2%. एक्सपेन्स रेशिओ म्हणजे त्यांचा खर्च. ऑब्विसली आपण हे जे इन्व्हेस्टमेंट करतोय याच्यासाठी आपल्याकडून पैसे घेणार आहे. म्युच्युअल फंडवाले फी घेतील, त्यांची फी असते 1%. किती? 1%. म्हणजे आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करणार आहोत त्याच्या किती? 1%. 1% काय घेणार आहे ते फी. आणि आपण थोड्या वेळापूर्वी 1%ची किती ताकद आहे, किती पॉवर आहे 1% मध्ये ते बघितलं. कळतंय का? किती फी घेणार आहेत ते आपल्याकडून? 1%. आणि 1%ची पॉवर किती आहे हे बघितलं ना आपण. कंपाऊंडिंग मध्ये जर 1% यूज केलं तर काय बेनिफिट होऊ शकतात. तर सो तुम्ही अज्युम करू शकता, रिलेट करू शकता की त्यांना आपली किती फी जात आहे. 1% फी त्यांना जात आहे. तर ओके, सो हे एक्सचेंजनं या कंपन्यांना म्हटलं, या बँकांना म्हटलं की तुम्ही फंड चालू करा. मग त्यांनी फंड चालू केले ETF नावाने. कुठले कुठले ETF चालू केले त्यांनी, काय काय ETF चे नाव आहेत हे बघा. CPSE एक्सचेंज ट्रेडेड फंड, कोटक PSU बँक फंड. ओके, हे लाईव्ह साईट आहे त्यामुळे हे असं होते. ओके, कोटक PSU बँक फंड, निपॉन ETF इन्फ्रा बीज. म्हणजे आता याचा अर्थ काय होते, यांचे नाव थोडेसे आगळे वेगळे आहेत. सपोज मी जेव्हा इथं म्हणतो की CPSE एक्सचेंज ट्रेडेड फंड, CPSE फंड म्हणजे काय होते, गुगलवरती आपण डायरेक्ट जाऊन चेक करू. CPSE चा फुल फॉर्म, CPSE ETF, CPSE ETF फुल फॉर्म. ओके, तुमच्या डोळ्यासमोर काय होतं अर्थ, कोणी वाचून दाखवते? मी वाचतो. CPSE फुल फॉर्म, सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस एक्सचेंज ट्रेडेड फंड. एक्सचेंज ट्रेडेड फंड. सिंपल, सोप्या साध्या भाषेत याचा काय अर्थ आहे माहिती आहे का, की ज्या गव्हर्नमेंटच्या कंपनीज आहेत, गव्हर्नमेंटच्या कंपनीज, त्या कंपन्यांना मिळून हा फंड बनलेला आहे. गव्हर्नमेंटच्या कंपनींना मिळून. आता गव्हर्नमेंटच्या कुठल्या कंपन्या आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे काय, ETF इज नथिंग बट बास्केट ऑफ कंपनीज. जसं म्युच्युअल फंडवाले नंबर ऑफ कंपनीज मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात, तसंच ETF मध्ये पण जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर याचा अर्थ काय आहे माहिती आहे, की आपण एका कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट नाही करत आहोत. आपण काय करतोय, ग्रुप ऑफ कंपनीला पैसे देत आहोत. कोणाला देता? ग्रुप ऑफ कंपनीजला आपला पैसा देत आहोत. आता ग्रुप ऑफ कंपनीला पैसा देत आहोत म्हणजे नेमका तो पैसा जाते कोणाकडे. ओके, तो पैसा जाते कोणाकडे ते पण मी तुम्हाला सांगतो. ओके, प्लीज बंद करा, खूप महत्वाचं आहे सगळं. ओके, सो इथं NSE इंडियाच्या वेबसाईट वरती मी काय करतो, CPSE ETF फंड वरती क्लिक केलं. बाहेर काय? ओके, मी CPSE वरती क्लिक केलं आणि इथं आधी आपण बघू की CPSE ETF मध्ये किती कंपनीज आहेत. बघा, CPSE ETF मध्ये किती कंपनीज आहेत, नंबर ऑफ स्टॉक्स किती आहेत, 11. म्हणजे आपण मी जेव्हा CPSE ETF मध्ये माझे पैसे इन्व्हेस्ट करेल आणि मी जर म्हटलं की मी 10,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय, तर माझे पैसे किती कंपन्यांमध्ये जातील? 10,000 रुपये 11 कंपन्या. 11. ओके, कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत? पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन सरकारी कंपनी आहे. ओके, ऑइल अँड नॅचरल गॅस ONGC ही पण सरकारी कंपनी आहे. NTPC नॅशनल थर्मल ही पण सरकारी कंपनी. BEL, NHPC, ऑइल इंडिया, HGV, NBCC, कोचिन शिपयार्ड ह्या सर्व सरकारी कंपन्या आहेत. आपला पैसा या कंपन्यांमध्ये जाणार आहे. आपण या कंपन्यांमध्ये जाणार आहे म्हणजे आपण तो पैसा देणार नाही त्यांना. आपला पैसा त्यांना कोण देणार आहे माहिती आहे का?
ही कंपनी जो ऍसेट मॅनेज करते त्या कंपनीला आपले पैसे जातील आणि ती कंपनी आपला पैसा त्या कंपन्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहे. आपण या कंपनीला नाही देणार पैसा. आपला पैसा कोणाला जाणार आहे? जे अंडरलाईन ऍसेट मॅनेज करणारी कंपनी आहे त्यांना. आता अंडरलाईन ऍसेट म्हणजे काय असते ते पण मी तुम्हाला दाखवतो. ओके, आधी आपण बघू की या सीपीसी ईटीएफने आपल्याला वर्षभरात किती रिटर्न्स दिलेले आहेत. ओके, आपण ते चेक करू. मी तुम्हाला दाखवतो की सीपीएसई ईटीएफने वर्षभरामध्ये किती रिटर्न दिलेले आहेत हे बघा. याचे 1 इयरचे रिटर्न किती आहे? 105%, 106%. 106%. ओके, आता हा फंड कोण मॅनेज करते ते पण मी तुम्हाला दाखवतो. ओके, एकदम सिंपल आणि समजेल असं. आपल्या अकाउंट मध्ये मी आलोय. ओके, माझ्या वॉचलिस्ट मध्ये हा फंड मी ऍड केलेला आहे. दिसते का? सीपीएसई ईटीएफ म्हणून मी माझ्या वॉचलिस्ट मध्ये ऍड केले. दिसते का? सांगा सर. येस Yes, नो? sir. गुड. दिसते सर. मी इथं 3 डॉट वरती क्लिक करतो आणि फंडामेंटल्स त्याचे ओपन करतो. फंडामेंटल्स ओपन केल्यानंतर सर दिसत नाही सर. काय नाही दिसलं? दिसतंय सर. ओके, गुड. दिसतंय. चालेल. सो सीपीएसई मी ईटीएफ फंड जो आहे त्याची डिटेल्स ओपन केले. फंडामेंटल अनालिसिस साठी जे पेज आपण बघतो ते चेक केले, ओपन केले. तर आपण याचे 1 इयरचे रिटर्न बघू किती आहेत. तर किती आहेत बघा. तिथं तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल याच्या साईडवरती मनी कंट्रोलच्या. इथं बघा हे 0 दिले सांगितले. किती रिटर्न्स आहेत त्याचे? 105%, 105%. म्हणजे एका वर्षात पैसा डबल ईटीएफ मध्ये. ईटीएफ मध्ये एका वर्षात पैसा डबल झालेला आहे. आणखी आपण काही बघू ईटीएफ. ओके, मी काही जे टॉपचे ज्यांच्यामध्ये ऍक्टिव्हली काम होते हे सर्व मी प्रोसेस सांगणार आहे. लक्षात घ्या, कुठली ईटीएफ मध्ये आपल्याला काम करायचं आहे, कधी करायचं आहे, केव्हा बाय करायचं आहे, बाय करण्यासाठी काय स्ट्रॅटेजी राहणार, सर्व मी सांगणार आहे. ओके, थोडेसे पेशन्स ठेवा. सपोज मी हा एक दुसरा ईटीएफ आहे, याचं नाव आहे निफ्टी बीज. निफ्टी बीज म्हणजे काय? निफ्टी बीज म्हणजे निफ्टी 50च्या 50 कंपनीज. मी जेव्हा निफ्टी बीज ईटीएफ मध्ये माझे पैसे इन्व्हेस्ट करतो, माझे पैसे मी जेव्हा निफ्टी बीज ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करतो, याचा अर्थ काय आहे माहितीये का? माझे पैसे एका कंपनीला नाही गेले, माझे पैसे पूर्ण 50 कंपन्यांना गेले. कुठे गेले? पूर्ण 50 कंपन्यांना, असा याचा अर्थ होतो. बरोबर. सपोज दुसरा एक फंड पकडू आपण, मॉम 100. ओके, याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. ओके, मॉम 100 आहे मोतीलाल ओसवालचा. म्हणजे मी मॉम 100 मध्ये जर मी माझे पैसे इन्व्हेस्ट करतोय तर माझा जो पैसा आहे तो एका कंपनीला नाही जाणार आहे, तो जाणार आहे 100 कंपन्यांना. अंडरलाईन ऍसेट इज नॉट सपोर्ट बाय सेन्सिबल, डझंट हॅव ऑप्शन टू क्रेडिट ऑन इट. ओके, इथं काहीतरी टेक्निकल आहे त्यामुळे इथं नाही दिसत आहे. नाही सर, ते तुम्ही ऑप्शन चेंज खोललाय, ते फंडामेंटल खोला तुम्ही. ओके, दुसरं खोललंय का? ओके, आज झालं. ओके, सो मोतीलाल ओसवालचा हा फंड आहे. जर याचे 1 वर्ष रिटर्न बघितले किती आहेत? 61%. आणि हा जो फंड आहे हा कोणाचा माहितीये का? मोतीलाल ओसवालचा. हा आहे फॉरेनच्या कंपन्या या फंड मध्ये आहेत. फॉरेनच्या म्हणजे जेव्हा आपण मोतीलाल ओसवालच्या या फंड मध्ये पैसे इन्व्हेस्ट करू तर तेव्हा आपला पैसा इंडियन कंपनीमध्ये जाणारच आहे, फॉरेन कंपनीमध्ये ज्या आहेत ज्या टॉपच्या कंपनीज आहेत त्याच्यामध्ये पण जाणार आहे. युट्यूबवर व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही पाठवणार तुम्हाला. ओके, त्याच्यात आता आपण वेळ नाही देऊ कुठल्या कंपन्यात काय आहेत तर. ओके, आणखी आपण बघू 1-2 कंपनी. ओके, हा फार्मा बीज आहे. इथं दिसते का फार्मा बीज? येस हो सर. दिसतो सर. फार्मा बीज मध्ये जेव्हा मी फंडामेंटल्स. ओके, मी जेव्हा फार्मा बीज नावाचं ईटीएफ बाय करतो तर माझा पैसा कुठे गेलेला आहे? एका फार्माच्या कंपनीला नाही गेला. फार्माच्या ज्या टॉपच्या कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये माझा पैसा गेलेला आहे. किती रिटर्न्स आहे त्याचे? वर्षाचे 60%. वर्षाचे 60% याचे रिटर्न्स आहेत ईटीएफचे. ओके, सो आता हे रिटर्न्स दिसत आहेत, आकडे तर खूप चांगले आहेत. आपल्याला आधी माहित नव्हतं. ओके, तेव्हा माहित नव्हतं हे कसं चालते. तर ओके, आता आपण शिकत आहोत. ओके, कन्फ्युज होऊ नका, पॅनिक होऊ नका. हे खूप नवीन आहे, खूप नवीन आहे. याची आकडेवारी किती आहे माहिती आहे काय? ओव्हरऑल शेअर मार्केटमध्ये जे लोक काम करतायत ना
त्याच्या 1% पण लोकांना माहिती नाही अजून. शेअर मार्केटमध्ये जे लोक काम करतात ना त्याच्या 1% लोकांना पण हा कॉन्सेप्ट माहिती नाही. एवढं नवीन आहे. अरे आपल्याला शेअर मार्केट जर 50 वर्षानंतर कळते तर हे कॉन्सेप्ट लोकांना कळायला किती दिवस लागतील. नाव एनईसी इंडियाच्या वेबसाईटवरती मी तुम्हाला आणतो आता. एनईसी इंडियाच्या वेबसाईटवरती इथं आहे होमवरती मी क्लिक करतो. होमवरती क्लिक केल्यानंतर मार्केट डेटा येस ओके. मार्केट डेटावरती क्लिक केल्यानंतर इथं बघा ETF नावाचा कॉन्सेप्ट दिसतोय बघा. दिसते का? एक्सचेंज ट्रेडेड फंड. येस सर. ETF वरती मी क्लिक केलं. एक्सचेंज मध्ये जे काही ETF आहेत लिस्टेड त्याची लिस्ट इथं आहे. ओके. जसे आपण निफ्टी 50 या कंपन्या किंवा बाकीच्या कंपन्या बघू शकतो सेम आपण या कंपन्या बघू शकतो. याला मी सिलेक्ट करतो. कसं सिलेक्ट करतो बघा इथं व्हॉल्यूम ऑप्शन आहे. व्हॉल्यूम दिसते का? व्हॉल्यूम ऑप्शन. येस सर. गुड. व्हॉल्यूम करतो मी हाय टू लो. हाय टू लो म्हणजे काय? अशा कंपन्या वर येतील ज्यांच्यामध्ये खूप जास्त व्हॉल्यूम मध्ये काम होते म्हणजे खूप जास्त त्याच्यामध्ये बाईंग अँड सेलिंग होते. एक व्हॉल्यूम म्हणजे काय शिकवलेलं आहे सांगा कोणतरी एक जण. एक व्हॉल्यूम म्हणजे काय असते? शेअरचा एक व्हॉल्यूम ट्रेड क्वांटिटी होऊन बाय आणि शेअर. बाय आणि सेल ते म्हणजे एक एक व्हॉल्यूम म्हणजे काय की जेव्हा कंप्लीट बाईंग अँड सेलिंगची ऍक्टिव्हिटी कंप्लीट होते त्याला काय म्हणू शकतो आपण? एक व्हॉल्यूम. ओके. सो आता हे जे मी लिस्ट इथं सिलेक्ट केलेली आहे किंवा फिल्टर केलेली आहे ती केलेली आहे मी हाय व्हॉल्यूम टू लो व्हॉल्यूम. याचा अर्थ काय आहे की अशा कंपन्यांचे नावं वर आलेले आहेत किंवा अशा ETF चे नावं वर आले आहेत ज्यांच्यामध्ये खूप जास्त व्हॉल्यूम ट्रेड होतो आणि त्या कंपन्यांची लिस्ट इथं मी समोर ठेवलेली आहे. आणि असे काही मी स्टॉक सिलेक्ट केलेले आहे की ज्यांच्यामध्ये खूप जास्त व्हॉल्यूम मध्ये ट्रेड होते ETF मध्ये. टोटल आपल्या देशात साधारण किती ETF आहेत बघा? 180 ETF आहेत. 180 पेक्षा जास्त ETF आहेत. याच्यामध्ये रोज वाढ होत आहे ETF मध्ये. ओके. या 180 पैकी फक्त 30 ते 35 ETF जे आहेत मी त्याची चांगली लिस्ट बनवलेली आहे जी क्लास नंतर मी सर्वांना पाठवणार आहे. ओके. क्लास नंतर मी सर्वांना ETF ची लिस्ट पाठवणार आहे. ओके. सो त्याच ETF मध्ये आपल्याला काम करायचं आहे. ते असे ETF आहे की ज्यांच्यामध्ये व्हॉल्यूम ट्रेड होतो जास्त म्हणजे यांच्यामध्ये लिक्विडिटी आहे. बाईंग अँड सेलिंगची जी ऍक्टिव्हिटी आहे ती खूप आहे. जसं शेअर मी तुम्हाला सांगितले किती कंपन्या शेअर मार्केटमध्ये 2000 पैकी फक्त 1300 कंपन्यांवरती काम होते. 1300 पैकी पण किती कंपन्यांना आपल्याला काम करायचं आहे? फक्त 750. बरोबर. सेम तसं ETF आहे. 180 ETF आहेत. 180 पैकी फक्त 30 ते 35 ETF वरती आपल्याला काम करायचं आहे. आता एक्झाम्पल साठी सिंपल एक आता ओके मार्केट डेटा आणि मग ETF मध्ये गेला का तुम्ही? काय म्हटलं? मार्केट डेटा. ओके. सपोज हा एक ETF आहे. याचं काय नाव आहे बघा? काय आहे? बँक बीज. बँक बीज आहे. बँक बीज ETF आहे. ओके. दुसरा एक ETF आहे. हा आहे मॅफंग. ओके. आणखी सांगतो तुम्हाला हा कुठला आहे? ओळखीचे नावं तुम्हाला सांगतो म्हणजे नावं तुमच्या लक्षात राहतील लवकर. ओके. बँक ओळखताल. बीज. ओके 1 मिनिट. ओके सांगतो सर. हा आहे मॉम 30 ETF. काय आहे याचं नाव? मॉम 30 IE ETF. यांचे नावं थोडेसे आगळे वेगळे आहेत तुम्हाला कन्फ्युज करू शकतात. मॉम 30 IE ETF. आता इथं आहे स्क्रिप्टचं नाव या साईडला. ओके. आणि इथं आहे अंडरलाईन ऍसेट. अंडरलाईन ऍसेटचा अर्थ काय होते की हा ETF बनवलेला आहे कुठल्या कंपनीने. अंडरलाईन ऍसेट म्हणजे का हा ETF ला नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं याचं नाव आहे मॉम 30 ETF. पण याला मॅनेज कोण करते? ICICI प्रुडेन्शियल निफ्टी 200 मोमेंटम 30 ETF. कोण मॅनेज करते याला? ICICI प्रुडेन्शियल. ICICI प्रुडेन्शियल ETF मध्ये पण आहे आणि म्युच्युअल फंड मध्ये पण आहे. म्हणजे जी म्युच्युअल फंड वाली कंपनी आहे ती दोन्ही ठिकाणी काम करते. एक म्युच्युअल फंड मध्ये पण आणि ETF मध्ये पण. कळतंय का? ऍसेट मॅनेजमेंट म्हणजे काय? इथं बघा निफ्टी इथं हेल्दी आहे. या फंडचं नाव आहे ETFचं हेल्दी. कोण मॅनेज करते त्याला? निफ्टी हेल्थ केअर ट्राय. ओके. ती टीम ते लोक या फंडला मॅनेज करतात. ओके. आता याच्यावरती वर्क कसं होते? ओके. याच्यावरती वर्क कसं होते?
एक्झाम्पल साठी आता हा एक IT ETF आहे. ओके, IT ETF हा कोण मॅनेज करते? IT कंपनीशी संबंधित ETF आहे हा. आणि हा कोण मॅनेज करते? मारी ॲसेट निफ्टी IT ETF. मारी ॲसेट नावाची खूप मोठी कंपनी आहे. मारी ॲसेट नावाची कोरियन कंपनी आहे, खूप मोठी कंपनी आहे. ओके, जी शेअर मार्केटमध्ये आपल्या देशात फंड मॅनेज करते, त्यांचे म्युच्युअल फंड पण आहेत. त्यांनी हा ETF बनवला. IT ETF म्हणजे काय? IT कंपन्यांना घेऊन त्यांनी हा ETF बनवलेला आहे. आता हे वर्क कसं होते तुम्हाला मी ETF परफॉर्मन्स दाखवलं होतं. सपोज आपण आपल्या ETF मध्ये जर 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले, हा CPSE ETF आहे. ग्लोबल याची साईट दिसते का? मनी कंट्रोलची वेबसाईट दिसत आहे? येस, मनी कंट्रोलची वेबसाईट दिसत आहे का? येस सर, येस सर. गुड. सपोज आपण 10,000 रुपये जर या ETF मध्ये इन्व्हेस्ट केले तर आपले पैसे किती कंपन्यांमध्ये जातील? 11 कंपन्यांमध्ये जातील. मग 11 कंपन्यांमध्ये इक्वली पैसा जाणार नाही आपला. 11 कंपन्यांमध्ये सारखे पैसे जातील नाहीत आपले. ते कसे जातील? आपण जे 10,000 रुपये इन्व्हेस्ट करू त्याच्यामधले पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये किती जातील? 19%. 19%. बरोबर. ऑइल अँड गॅस मध्ये किती जातील? 18%. NTPC मध्ये किती जातील? 18%. कोल इंडियामध्ये किती जातील? 17%. असं त्यांचं पर्सेंटेजचं रँकिंग त्यांनी बनवलेलं आहे. म्हणजे त्या ETF मध्ये जी काही इन्व्हेस्ट होईल ती अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट होईल. असं प्रत्येक ETFचं आपण चेक करू शकतो. आता आपल्याला रिटर्न कसे ते देतात आपल्याला? सपोज आता जरुरी नाही की प्रत्येक कंपनी आपल्याला रिटर्न देईल म्हणून. आता एक्झाम्पल साठी जर बघितलं आपण इथं, यांचं 1 महिन्याचं चेंज पर्सेंटेज बघा किती आहे. या ETF न या 10 कंपन्यांपैकी पॉवर ग्रिडनं 1 महिन्यात किती रिटर्न दिले? 0.36%. ऑइल अँड गॅसने किती दिले? 1.77%. बरोबर. आणखी दुसरी कंपनी आहे त्याने किती दिले एका महिन्यात रिटर्न? 1.66%. पण ओव्हरऑल महिन्याचं जे कॅल्क्युलेशन होणार आहे ते यांचं प्लस मायनस ऍड करून होणार आहे. जर आपण बघितलं की महिन्याभरात या ETF ने किती रिटर्न्स दिले तर ते आपण इथं चेक करू शकतो. किती रिटर्न्स दिले महिन्याभरात आपण बघू. किती? 2.38. अशा प्रकारे तो ETF आपल्याला मॅनेज करून ते आपले रिटर्न्स देतात. कुठली कंपनी लॉसमध्ये कुठली कंपनी एखाद्या महिन्यात वीक परफॉर्म करते, तो कुठली खूप जास्त परफॉर्म करते, कुठली काहीच परफॉर्म करत नाही. पण जे ऍब्सोल्यूट रिटर्न जे येत आहेत ते त्यांचे मोस्टली पॉझिटिव्ह येतात. याला म्हणतात ETF. कळलं का सांगा? सर ते ऍब्सोल्यूट कळलं, रिटर्न आणि कॅटेगरी एव्हरेज म्हणजे ऍब्सोल्यूट रिटर्न. ओके, ऍब्सोल्यूट रिटर्न म्हणजे काय असते? कॅटेगरी ऍव्हरेज. ऍब्सोल्यूट रिटर्न म्हणजे ओव्हरऑल ते जे रिटर्न्स येत आहेत ते. हे 9.4 मला इथं बघू दे. इथे थोडेसे कन्फ्युज करतात आपल्याला. कुठला होता? CPSE आहे ना हा. CPSE चे महिन्याचे रिटर्न बघू किती आहेत. 4% आहेत. ओके, आपल्याला एक्झॅक्ट बघायचे ते इथं आपण बघू शकतो. ते कंपनीचे नाव दिसले आपल्याला. एक्झॅक्ट बघा CPSE ETF ने महिन्याभरात किती दिले? 4.2%. कळलं का सांगा? येस सर. ओके, त्याच्यात कन्फ्युज होऊ नका जास्त. ओके, आधीच खूप जास्त वेळ झाला, कन्फ्युज होत असते सर. ओके, हे आहे ETF. अशा प्रकारे ETF वरती काय होते सांगा. कोणाकोणाला कन्फ्युजन आहे? सर एक पॉइंट होता सर. बोला. सर आपलं जसं स्टॉक मध्ये जसं क्वार्टरली त्यांचं रिपोर्ट येतो त्यानुसार त्याचं परफॉर्मन्स ठरलं जातं, तसं ETFचं असं आहे का की जसं की त्यांचा ETF वाले देतात रिपोर्ट ना, आल्यानंतर देतात. त्यांचं काही नसतं, पण ते कंपनीवर त्या ETFचा परिणाम होतो. जर एखाद्या कंपनी सपोज या 10 कंपन्या ETF मध्ये आहेत आणि 10 कंपन्यांपैकी जर एखाद्या कंपनीने खूप चांगले रिटर्न्स दिले, ऑब्व्हियसली त्याच्या ETF वरती पण त्याचा चांगला परिणाम होतो. बरोबर. ETF मध्ये एक फायदा आहे. ETF मध्ये एक फायदा आहे की जसं की आपण स्टॉक मध्ये एकच स्टॉक घेतो, तो एक स्टॉक घेतल्यानंतर त्याचा जर परफॉर्मन्स डाऊन आला तर आपले ते डाऊन जातं. पण ETF मध्ये हे फायदा आहे की त्यात 11 कंपनी आहेत. म्हणजे एक नॉर्मल त्याच्यामध्ये CPC मध्ये 11 कंपनी आहेत. त्यातल्या 4 जर कंपन्यांनी लॉस दिले, चांगलं त्याचं रिटर्न नाही आले तर ते दुसऱ्या देऊ शकते. म्हणजे कॉमन होऊ शकतं, ते पॉझिटिव्हच देऊ शकतात ETF मध्ये. बरोबर. ओके, आणि सर ही 2002 ला चालू झालेलं होतं, पण हे आत्ताच आम्हाला माहिती झालं. मी तर पहिल्यांदाच ऐकलं हे. 10 वर्ष तर खूप छान आहे. हे 10 वर्ष त्याच्यावर ट्रायलच झाली. 10 ते 12 वर्ष. आता कुठे हे बाहेर यायला लागलं. ओके, आता कुठे बाहेर टाकलं. आता ETF मध्ये आणखी काय आहे की सपोज IT ETF आहे. ओके, IT ETF. ओके, IT ETF आहे याचा अर्थ काय आहे की आपण जर IT ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं, आपला पैसा कुठल्या कंपनीमध्ये जाईल? IT कंपनीमध्ये. IT कंपनी. पण हा IT ETF जो आहे तो एका कंपनीने नाही बनवलेला. म्हणजे याचे जे अंडरलाईन ऍसेट्स आहेत ते वेगवेगळे पण असतात. म्हणजे IT ETF हा ICICI बँक पण बनवू शकते, ऍक्सिस पण बनवू शकते,
SBI पण बनवू शकते, कोणीही बनवू शकते. त्याला एक ETF बनवायचं आहे, एक्सचेंजकडे त्याला सादर करायचं आहे, एक्सचेंजच्या क्रायटेरियामध्ये त्याला बसायचं आहे, जे काय अप्रुव्हल आहेत, परमिशन्स आहेत एक्सचेंजवर ट्रेड करण्यासाठी, ते जर त्या क्रायटेरियामध्ये बसलं तर एक्सचेंज त्याला लगेच मार्केट याच्यामध्ये लिस्ट करून घेते. बरोबर. सो आता ज्या कंपन्या आहेत, लोकांना काय स्टॉक मध्ये रिस्क घेतल्यापेक्षा मी कुठे इन्व्हेस्ट करतो ना, कुठे इन्व्हेस्ट करतात? ETF मध्ये. सर्वात सेफ आहे. मी तुम्हाला ETF ची लिस्ट पाठवणार आहे आणि त्या लिस्ट मध्ये साधारण 30 ते 35 कंपन्या असतील. तुमच्यासाठी होमवर्क आहे सर्वांसाठी. एवढे तुम्ही बसलेत, अर्धा तास आणखी बसा, आज बसा, उद्या बसा. काय करायचं माहिती तुम्हाला, की जी लिस्ट मी पाठवणार आहे त्या प्रत्येक कंपनीनं अॅन्युअली किती रिटर्न्स दिलेले आहेत ते तुम्हाला चेक करायचं आहे. फक्त नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं की हा एवढे तुम्ही मला पाठवलेत, त्याच्यापैकी एवढ्या कंपन्यांनी वर्षभरात एवढे रिटर्न्स दिले आहेत. जे काही रिटर्न्स भेटतील ते तुम्ही मला पाठवा की हो सर 30 पैकी एवढ्या कंपन्यांनी एवढं ठेवलं. तर मला रिप्लाय काय द्यायचं तुम्हाला माहिती आहे, की आम्ही 30 कंपन्या बघितल्या, 30 कंपन्यांपैकी किती कंपन्यांनी किती रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणजे 30 कंपन्या म्हणजे ऍव्हरेज साधारण 25% दिले की 30% दिले की 40% दिले, ते तुम्हाला बघायचं आहे. एखाद्या कंपनीने कमी पण दिले असतील, मी हे पण नाही म्हणत. ओके, स्टॉक मार्केट आहे. ओके, आपले काही सगळे संबंधी नाहीत कोणाच्या समोर. ओके, की आपण त्यांच्याबद्दल चांगलं सांगू, जे फॅक्ट आहे त्याच्यावरच आपण डिस्कस करत आहोत फक्त. बरोबर. सो तुमचा एक रिव्हिजन होऊन जाईल, तुमचा एक होमवर्क होऊन जाईल. इथपर्यंत काही कळलं का सांगा, समजलं का सांगा, काही कन्फ्युजन असेल तर विचारा. सगळं क्लिअर झालं सर. याला जसं म्युच्युअल फंडला फंड मॅनेजर असतो, हा, तसं याला पण असतो का मॅनेजर? याचं मॅनेजर कोण नाही, याचे मॅनेजर आपणच आहोत. कारण की हे एक्सचेंज होती, शेअर सारखे ट्रेड होतात. आपण याला रोज बाय सेल इंटरडे सारखं पण करू शकतो. म्हणजे मग यांचे शेअर्स कधी बदलत नाहीत का? हे म्हणजे हे कंपन्या चेंज करू शकतात. कोण याची जे अंडरलाईन ऍसेट्स आहेत, यांचे जे अंडरलाईन ऍसेट्स जे कंपनीने हे मॅनेज करते ते कमी जास्त करू शकतात. त्यांना ती ऑथॉरिटी आहे, पण ते मनानं नाही करत. ते एक्सचेंजच्या परमिशन शिवाय काहीच करत नाही. अच्छा, आपण याच्यात स्वतः काम करणार आहोत, स्वतः सर्व. सर याच्यामध्ये इंटरनॅशनल शेअर सुद्धा येतील का? तुम्ही एक व्हिडिओ टाकला होता, दाखवलाय मी तुम्हाला. CPC मॉन 100 जो आहे, एक फंड आहे, त्याच्यामध्ये ETF म्हणजे इंटरनॅशनल ETF फंड आहे. दाखवलं होतं तुम्हाला. मॉन 100 ना, याच्यामध्ये आहेत कंपन्या. हा, मोतीलालचं सांगितलं. मोतीलाल ओस्वाल. याच्यामध्ये किती 101 कंपनीज आहेत आणि त्या नॅसडॅक वरच्या कंपन्या, फॉरेनच्या कंपनीज आहेत. ऍपल आहे त्याच्यामध्ये, मायक्रोसॉफ्ट आहे, त्या सर्व खूप कंपन्या. इथं आपण ते चेक करू शकतो. ETF म्हणजे एक कंपनी नाही, एवढं लक्षात घ्या. सरळ सरळ. मी ऐकलं होतं सर. जशी म्युच्युअल फंडला आहे तशी काय याच्या प्रॉफिटला काही अप्पर लिमिट आहे का? म्हणजे जसं 15%. हो, याला पण लिमिट आहे. अप्पर सर्व लिमिट आहे. ते चेक करू शकतो ना आपण तिथे. ते तुम्ही चेक करू. सोपं आहे ते सर्व गोष्टी. बेसिक गोष्टी डिस्कस करायच्या नाहीत आपल्याला. ओके, मी याचं मोतीलाल ओस्वालचा चेक करतो कुठे दिसतं. हे सर्व बेसिक आहे. अप्पर लिमिट आहे का? वरती दिसत नाही. मी खूप स्क्रीन समोर आहे ना. वरती सर. हा, मोतीलाल ओस्वाल नॅसडॅक. हे बघा, मोतीलाल ओस्वाल नॅसडॅक 100 ETF फंड. ओके, याचा अर्थ काय आहे, की आपला पैसा कुठल्या एक्सचेंज वरती जाईल? नॅसडॅक वरती जाईल. नॅसडॅक वरती. ओके, नॅसडॅक वरती गेल्यानंतर नॅसडॅक वरती कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत नॅसडॅक वरच्या? मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन, बिल गेट्सची कंपनी, ऍपल, अमेझॉन, एनविडिया तर मी सांगितलं, एवढी खूप महाग कंपनी झालेली आहे ती. ब्रॉडकॉम, फेसबुक, टेस्ला, अल्फाबेट, ह्या सर्व कंपन्या आहेत. तिथे आपला पैसा जाईल. इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ETF पेक्षा दुसरा मार्ग नाही. आपण डायरेक्टली तिथे इन्व्हेस्ट करू शकत नाही. जर करायला लागलो तर टॅक्सेस खूप लागतात, आपल्याला परवडत नाही. टॅक्सेस पॉईंट ऑफ व्ह्यू रिटेल ट्रेडरला आपण आपल्याचे मायक्रोसॉफ्टचे शेअर तर नाही घेऊ शकत, पण ह्याच्या ETF मध्ये करून घेऊ शकतो. रिटेल ट्रेडरला घ्यायचं तर घेऊ शकतो आपण. ओके, पण आपल्याला टॅक्सेस एवढे लागतील की आपल्याला परवडणार नाही. त्यांचं प्रॉफिट आपल्याला परवडणार नाही. ओके, त्यांचं प्रॉफिट जे आहे ते आपल्याला परवडणार नाही. आपल्याला 10-15 कोटी रुपये घेऊन काम करावं लागेल, तेव्हा कुठे परवडेल ते आपल्याला. सरळ सरळ भाषेत. ओके, चालेल. कोणाकोणाला समजलं नाही व्हॉट इज ETF? मी पुन्हा सांगतो, ETF जो आहे इट्स अ बास्केट ऑफ कंपनीज. ओके, जेव्हा आपण ETF मध्ये इन्व्हेस्ट करतो, याचा अर्थ आहे की आपण एका कंपनीमध्ये इन्व्हेस्ट नाही करत. आपला पैसा जो आहे तो ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये जात आहे. ओके, आणि नॉर्मली आपण त्याला शेअर सारखं खरेदी करू शकतो. आता इथं बघा, सिम्पली इथे ETF मी ऍड केलेला आहे. मला हा ऍक्सिस
ETF बाय करायचा आहे. सो बाय वरती क्लिक करू शकतो आपण आणि जी आपली प्राइस येणार आहे बाईंगची, जी आपण शिकणार आहोत की याला कुठल्या प्राइस वरती बाय कर, त्या प्राइस वरती याला क्वांटिटी जेवढी पाहिजे आपण तेवढी आपण घेऊ शकतो. याला आपल्याला स्टॉप लॉस नाही लावायचा आहे. ओके, याच्यामध्ये पण आपल्याला कुठला कॉन्सेप्ट युज करायचा आहे जो सुरुवातीला शिकू. याची जर प्राइस खाली गेली तर त्याला आपल्याला आणखी बाय करायचं आहे. शेअर नेहमी चढते घ्यायचे असतात आणि ETF नेहमी पडते घ्यायचे असतात. काय, शेअर चढते आणि ETF पडते. म्हणजे काय, शेअर जेव्हा अपसाईड जातो तेव्हा त्याला बाय करायचा असतो, त्याच्यामध्ये मोमेंटम येते तेव्हा अपसाईड मोमेंटम. आणि ETF जेव्हा खाली जातो तेव्हा, का की ETF खाली जात आहे म्हणजे आपल्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करत आहे. कारण की एक कंपनी नाही, त्याच्यामध्ये खूप साऱ्या कंपनीज आहेत. एका वेळेस सर्वच्या सर्व कंपन्या बुडू शकतील का? नाही. सपोज एक IT हा ETF आहे निफ्टी 20. निफ्टी 20 म्हणजे टॉपच्या 50 कंपनी आहे शेअर मार्केटला. शेअर मार्केटच्या 50च्या 50 कंपनी बुडू शकतात असं वाटते तुम्हाला? असं होऊ शकते? हा ETF आहे निफ्टी 20. नाही सर. हा निफ्टी 20. हा निफ्टी 20 ETF म्हणजे निफ्टी 50च्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये, फक्त निफ्टी 50च्या कंपन्या. ओके, आणि हे सर्व एक्सचेंज वरून ट्रेड होते, सर्व एक्सचेंज वर. याची रिटर्न्स तुम्हाला बघा, निफ्टी 50चे रिटर्न्स किती आहेत एक वर्षाचे? याचे कमी असते 30%, पण म्युच्युअल फंड पेक्षा जास्त आहेत. ओके, म्युच्युअल फंड पेक्षा तुम्हाला जास्त रिटर्न देतील. याच्यामध्ये पण सेम कॉन्सेप्ट यूज करायचा आहे. कुठला? बाय इन डीपचा. जर मी याच्यामध्ये एखाद्या ETF वरती, हे कधी लॉंग टर्म साठी सांगतोय, याच्यात तुम्ही 2 प्रकारे काम करू शकता. 2 प्रकारे कसं? एक लॉंग टर्म साठी 10-15 वर्षासाठी, तुम्हाला जेव्हा वर्ष करायचं आहे तेवढ्या वर्षासाठी, म्हणजे बाय इन डीप कॉन्सेप्ट मध्ये. एक करायचं आहे कसं की मी 10,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतोय, हा ETF मी बाय केला 10,000 रुपयाला आणि मला एक्सपेक्ट आहे याच्यामध्ये 3% प्रॉफिट. जरा 3% खाली जर गेला तर मी ऍड करणार नाही याच्यामध्ये. हा जेव्हा 3% वर जाईल तेव्हा मी याच्यामधून पैसे काढेन. ओके, म्हणजे याच्यात बाईंग डीप नावाचा कॉन्सेप्ट नाही. ओके, दुसरा कॉन्सेप्ट कसा मी सांगितलं की जर हा मी 10,000 रुपयाला ETF बाय करतो, याची जर प्राइस 3% खाली गेली तर मी आणखी 10,000 रुपये याच्यामध्ये ऍड करतो. हा आणखी जर 10,000 रुपये खाली गेला तर मी याच्यामध्ये आणखी याला ऍड करेन. सो इट्स अप टू यू की तुम्हाला कुठला कॉन्सेप्ट करायचा आहे. ओके, सेम याला तुम्ही कंपाऊंडिंग साठी पण युज करू शकता. कंपाऊंडिंग फॅक्टर साठी जर तुम्हाला रिटर्न येत आहेत चांगले, ओके, 2% जर महिन्याला तुम्ही 5% याच्यामधून पण घेऊ शकता 50 रुपयाच्या कॅपिटल वरती, तरी तुम्ही ते पैसे रिइन्व्हेस्ट करू शकता. सेम कॉन्सेप्ट मध्ये जे मी तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्टच्या कॅल्क्युलेटर मध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे. कळलं का सांगा? सर याच्यात फक्त सपोज पैसे लावून ठेवले, समज 10,000 लावले आणि लावून सोडून दिले आणि मी एका वर्षाने बघितले तर कसं काय, म्हणजे होऊ शकतात का रिटर्न दिस तुमच्या डोळ्यात? उद्या काय होईल मी हे सांगू शकत नाही. आपण पास्ट डेटावरून सर्व अनालिसिस करतो. ओके, कळतंय का? मी एक सर्वसामान्य आहे तुमच्यासारखा. हे कंपन्या हे खूप मोठमोठ्या आहेत. आपण पास्ट डेटावरून बघतोय की काय होऊ शकतं, काय झालेलं आहे आधी, बस आपण त्याला डिस्कस करतोय. त्याच्यापेक्षा काय वेगळं करतोय सांगा? मी लिस्ट तुम्हाला पाठवणार आहे, त्याच्यात तुम्ही चेक करा की 30 कंपन्यांचे मागील 1 वर्षाचे रिटर्न्स किती आहेत. ते बघू शकता की नाही बघू शकत सांगा? येस येस. याच्यात सर जसा लॉस होला तर 5,000 मी टाकले, सपोज लॉस नाही म्हणजे कमी झाले, परत मला 5,000 रुपये टाकायचे असं आहे ना? फर्स्ट टाकू शकता तुम्ही किंवा वाट पाहू शकता 5,000 रुपये प्रॉफिट येण्यासाठी 3% साठी. आणि याला कंपाऊंड इंटरेस्टच्या फॉर्मॅट मध्ये पण युज करू शकता. जसं मी त्या शीट मध्ये सांगितलं ते मी स्टॉक साठी सांगितलं, सेम तुम्ही ETF साठी पण युज करू शकता. कळलं का सांगा? येस सर. कोणाला कन्फ्युजन आहे विचारा. बाहेरचा गोंधळ येतोय, काही आवाज येतोय का? बाहेर प्रोग्राम चालू आहे. नाही सर, काही ऐकू आवाज येत नाही. काही नाही. येस, माझ्याशी बोलू शकता. सुजय सर, समजलं सर्व? हो सर, समजलं. श्वेता मॅम, स्नेहल मॅम, राणी मॅम, वैशाली मॅम. येस सर. विकास सर. येस सर. येस सर. क्लिअर सर्वांना? येस सर. ओके, मला एक तुमचा ओपिनियन पाहिजे. मला रिव्ह्यू फार कमी मेंबर्सने दिलेले आहे. मी खूप मेहनतीने हे सर्व कॉन्सेप्ट तुमच्या समोर आणले. हे करण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागते तुम्हाला सांगण्यासाठी, बरोबर? सो माझं एक रिक्वेस्ट आहे सर्वांना, बाहेर आवाज येत आहे, आपण 5 मिनिट फक्त ब्रेक घेऊ. कोणी बाहेर जाणार नाही, इथंच थांबा. मी तुम्हाला सांगणार आहे की याला काय कसं करायचं आहे आणि केव्हा करायचं आहे. ओके,
बाहेरचा नॉईज पण बंद होईल, तोपर्यंत तुम्ही गुगलवरती रिव्ह्यू द्या. ज्यांनी दिले थँक्यू सो मच, ज्यांनी नाही दिले त्यांच्यासाठी ऍडव्हान्स मध्ये थँक्यू. ओके, तुम्ही देऊ शकता. मी गुगलची लिंक शेअर करतो चॅट बॉक्स मध्ये. ओके, लिंक आली का सर्वांना? बघा, आली आहे सर. प्लीज एकदा ती करा. हो, आली. बाहेरचा नॉईज कमी होईल. मी सर्वांना होल्ड वरती ठेवतो. ओके, म्हणजे बाहेर खूप आवाज येत आहे, मला नाही कळत आहे मी काय बोलतो. प्लीज. येस, आवाज येतो माझा? थँक्यू सो मच. येस, माझा आवाज येतो सर्वांना? येतोय आवाज. ओके, हो, येतो सर. सो आता ETF ला बाय कधी करायचं आहे बघा. मी तुम्हाला ऑल टाइम हायचं सांगितलं, ऍब्सोल्यूट रिटर्न सांगितलं, अॅन्युअल रिटर्न सांगितलं, ऑल टाइम हाय वरती कंपाऊंडिंग कसं करायचं हे सांगितलं, ETF चा कॉन्सेप्ट सांगितला. दोन प्रकारे त्याला कशा प्रकारे आपण यूज करू शकतो. ओके, एक तर तुम्ही बाय डीप करून त्याला, म्हणजे तुमच्याकडे वेळ नाही रोज काम करण्यासाठी, एकदा बघायचं त्याची प्राइस खाली झाली का पुन्हा पैसे टाकायचे. बरोबर, म्हणजे टॉपचे 15 कंपन्या किंवा टॉपचे ETF. ओके, मी जे ETF पाठवणार आहे ते सर्व टॉपचे असतील. त्या दोन्हीमध्ये किंवा 15 कंपन्या किंवा या 15 ETF मध्ये काय करू शकता तुम्ही, बाय केल्यानंतर त्याची जर प्राइस खाली गेली त्याला पुन्हा आपल्याला बाय करायचं आहे, किंवा तसं नाही करायचं, बाय केलेलं आहे त्याची प्राइस 3% वर आली तर त्याला त्याच्यामधून आपल्याला विड्रॉ करायचं, म्हणजे त्याला सेल करायचं आहे. आता हे करू शकतो. प्लस आपण काय करू शकतो, एवढ्याच रिटर्न मधून सेम पैशांना आपण काय करू शकतो, कंपाऊंड करू शकतो. ओके, मेथॉलॉजी कशी करा तुम्ही, त्याला सेल कधीही करा, जे पैसे आले ते पैसे मी काय करणार आहे, रिइन्व्हेस्ट करणार आहोत. तुम्ही शेअर मार्केटला सध्या एक, हे बघा, तुमचं सर्वांचं एक इन्कम सोर्स ऑलरेडी चालू आहे, सर्वांना माहिती आहे. ओके, आमचं आपलं एक इन्कम सोर्स चालू आहे. कोणी जॉब करते, कोणी बिझनेस करते. मग आपल्याला एक ऍडिशनल इन्कम सोर्स इमिजिएटली बनवल्यापेक्षा आपण फ्युचरचं बनवू ना, की 10 वर्षानंतर माझं काय होऊ शकते. जर तुम्हाला शेअर मार्केटला फुल टाइम इन्कम सोर्स बनवायचा आहे तर तुम्हाला फुल टाइम द्यावा लागेल. एक लक्षात ठेवा. तुमच्या माइंडमध्ये जर असं असेल की मी रोज अर्धा तास काम करतो आणि मी माझ्या पगार एवढे पैसे कमावतो, तर ते शक्य नाही. मार्क माय वर्ड. जर तुम्हाला असं वाटते की मी शेअर मार्केटमध्ये 1 तास काम करतो
आणि मला महिन्याभराचा जेवढा पगार मिळतो तेवढे मी पैसे कमावतो, ते शक्य नाही. शक्य आहे काय सांगा हे? जास्त खोल नाही पण पाणी वाटत नाही. पॉसिबल आहे का सांगा बरं? शेअर मार्केटमध्ये 1 घंटा काम करून इंट्रा डे मध्ये आणि महिन्याभराच्या पगारावर पैसे कमवणं शक्य नाही. ओके, मला खोटं आश्वासन नाही द्यायचं आहे. ओके, शेअर मार्केट जर तुम्हाला पगारासारखं जर इन्कम पाहिजे, महिन्याच्या महिन्या किंवा रोज इन्कम पाहिजे, तर तुम्हाला तिथं वेळ तर 8 तास तर द्यावाच लागतील ना. 8 तास नाही दिले कमीत कमी 3-4 तास तर द्यावाच लागतील रोज तुम्हाला, तरच कुठे हे पॉसिबल आहे. बिलकुल तुमच्या माइंड मधून काढून टाका की मी अर्धा तास काम करतो आणि शेअर मार्केटमधून एवढे पैसे कमवू शकतो. प्रचंड मेहनत घ्यावी लागेल तुम्हाला त्याच्यासाठी, प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, तरच कुठे तो गोल तुम्ही अचीव करू शकता. पगार एवढे पैसे कमवतो. मी 2012 पासून मार्केटमध्ये आहे. मी जे सर्व सांगतोय ना, पोट तिडकीने सांगतोय, फ्रॉम माय बॉटम ऑफ हार्ट मी सांगतोय. कोंबडीच्या देठापासून जे आहे ते फॅक्ट आहे, जी रिअलिटी एक्सेप्ट करा. ओके, आणि काम करा, विश्वास ठेवा. ज्या गोष्टीवर तुम्ही काम करता त्यावरती ट्रस्ट ठेवा की येस मी करतोय. आधी आपला त्या गोष्टीवरती विश्वास असणं गरजेचं आहे. त्या गोष्टीवरती विश्वास नाही, आपण त्या गोष्टी सक्सेस होऊ शकत नाही. शंका घेऊन आपण कुठल्याच फील्डमध्ये सक्सेस होऊ शकत नाही. आपलं मन आधी साफ पाहिजे ते गोष्ट करण्यासाठी. जर मन साफ असेल तर आपण ती गोष्ट आहे ना पूर्ण ताकदीनं करतो. जर आपल्यामध्ये शंका असतील ना, तर आपला त्याच्यात तेवढा इंटरेस्ट राहत नाही. आधी आपला स्वतःवरती बिलीफ असला पाहिजे, त्यावेळेस मी ते करू शकतो, मला ते करायचं आहे. करायचं असेल तर आपली पूर्ण इच्छाशक्ती, जो माइंडसेट आहे तो त्याच्यावरती आपण कामाला लावतो. पूर्ण एफर्ट्स बॉडीचे पार्ट अँड पार्ट जे आहे त्याच्यावरती कामाला लावतो. ज्या बॉडीच्या जेवढ्या नसा आहेत ना, जेवढ्या जे फिरतील, जेवढं ब्लड सर्क्युलेशन होईल त्या एकाच कामासाठी होईल, एवढी ताकद लावायला पाहिजे, तेव्हा कुठं आपण सक्सेस होईल. नसेल तर बिलकुल. ओके, नाहीतर मला करून बघायचं आहे, मी ट्राय करतो, प्रयत्न करतो, ट्राय करायचंच नसते. ओके, ट्राय या एज मध्ये काय ट्राय करायचं. ओके, ऍव्हरेज जर तुम्ही 30 असाल, 30 पेक्षा जर जास्त असाल, 35 पेक्षा जर जास्त असाल, 35 ते 30च्या दरम्यान, तर ट्राय करण्यासाठी नाही करू शकत. आता आपलं काहीतरी सॉलिड डिसिजन घ्यावं लागेल की यस मला आता काहीतरी फक्त एका गोष्टीवरती फोकस करून काम करायचं आहे. आणि तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये, कुठली फील्ड असू द्या, स्टॉक मार्केटच नाही, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जर कन्सिस्टन्सी ठेवली, सातत्यानं जर काम केलं ना, 6 महिन्याच्या आत तुम्ही त्याचे किंग होऊन जाता. 6 महिन्यात तुम्ही किंग होता. कुठलीही फील्ड असू द्या, कुठलीही फील्ड, त्याच्यात जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली 6 महिन्यासाठी, 6 महिन्यात तुम्ही त्या फील्डमध्ये सक्सेस होताल. शेअर मार्केटच नाही, कुठलीही फील्ड, पण तुमच्याकडे ती कन्सिस्टन्सी असली पाहिजे. 2 दिवस मी शेअर मार्केट करतो, 3 दिवस मी LIC मध्ये काम करतो, 4 दिवस मी इन्शुरन्स ऍडवायझरचं काम करतो, 5 दिवस मी माझ्या जॉबवर फोकस करतो, 6व्या दिवशी माझ्या बिझनेस सांभाळतो, वडिलांचा बिझनेस सांभाळतो, तर ते शक्य नाही. तुम्ही फोकस करू शकणार नाही एका गोष्टीवरती. एका गोष्टीवरती आधी फोकस करा, त्याच्यावर सक्सेस व्हा, त्याचं इन्कम चालू करा, नेक्स्ट दुसऱ्यावरती ट्राय करा. असं म्हणतात की आपले मल्टिपल इन्कम सोर्स असले पाहिजे, पण एक इन्कम सोर्स तर पक्का करून ठेवा. बरोबर आहे की चुकतं? एक पक्का करून ठेवा, नंतर दुसऱ्याला ट्राय करा ना, असं म्हणतात. आणि ते चांगलं आहे, तुमचे मल्टिपल इन्कम सोर्स असले पाहिजे. एक इन्कम सोर्स असा पक्का चालू करून ठेवा की काही जरी झालं तरी चालेल, पण मला त्याच्यातून पैसे येत आहेत, काहीही होऊ द्या, मला त्याच्यातून पैसे येत आहेत, तसा इन्कम सोर्स चालू ठेवा. मग दुसरा इन्कम सोर्स चालू करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर आपण सक्सेस होणार नाही, लक्षात घ्या. ओके, तुम्ही रिव्ह्यू दिले छान छान, त्याच्यासाठी खूप थँक्यू. तुम्ही तो वेळ दिला त्याच्यासाठी पण खूप खूप थँक्यू. मी तुम्हाला आता ETF बाय कसे करायचे ते सांगतो. ओके, तुम्हाला ETF जे आहेत मी जसं सांगतोय, पडते बाय करायचे असतात, शेअर चढते बाय करायचे. ETF ची प्राइस जेव्हा डाऊन असते तेव्हा त्याला खरेदी करायची असते. ETF ची प्राइस जेव्हा खाली असते तेव्हा त्याला बाय करायचं असते. ETF जेव्हा वर गेलेले असतात तेव्हा त्याला बाय नाही करायचं. ओके, मी एक शीट तुम्हाला दाखवतो. Where is my sheet? काय दिसते स्क्रीनवर? आता स्क्रीनवरती काय दिसतंय? गुगल पेज दिसतंय तुमचं, मराठी शेअर मार्केट क्लासेस. ओके ओके, तेच दिसतंय ना. आता काय दिसते? एक गुगल शीट आहे, ही ऑनलाईन शीट आहे, गुगल शीट. याच्यामध्ये ही शीट मी बनवलेली आहे, याला म्हणतात गुगल फायनान्स शीट. की गुगल फायनान्स शीट म्हणा किंवा गुगल शीट म्हणा, दिसते का सांगा सर्वांना? याच्यामध्ये जे ETF आहेत ते मी या साईडला ऍड केलेले आहेत. NECच्या कोडवरून जे टॉपचे ETF आहेत मी त्यांना इथं ऍड केलेले आहेत. अंडरलाईन ऍसेट म्हणजे ही कुठली कंपनी त्या
ETF ला मॅनेज करते ते आहे. याची इथं करंट प्राइस आहे, करंट मार्केट प्राइस. याची 20 SMA म्हणजे 20 पिरियड मुव्हिंग ॲव्हरेज. मुव्हिंग ॲव्हरेज सर्वांना माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. ओके, त्याच्यावर डिस्कस नाही करायचं. मी सांगणार पण नाही मुव्हिंग ॲव्हरेज काय आहे, कारण की क्लासमध्ये आपलं हे सर्व झालेलं आहे, इथं सांगणार नाही. ओके, नंतर आपल्याला काय बघायचं आहे की याची करंट मार्केट प्राइस म्हणजे आजची प्राइस मायनस 20 SMA ची प्राइस, 20 मुव्हिंग ॲव्हरेजची प्राइस. ओके, याचा डिफरन्स किती येतोय, किती येतोय? मायनस 16 पैसे. एक एक्झाम्पल साठी घेतो आपण, हा ITBs आहे, त्याची करंट मार्केट प्राइस किती आहे? 39 रुपये. 20 पिरियड मुव्हिंग ॲव्हरेज प्राइस किती आहे त्याची? 40 रुपये आहे. आणि करंट मार्केट प्राइस मायनस 20 SMA प्राइस. ओके, याच्यामधला किती डिफरन्स आहे? 16 रुपयाचा, 16 पैशाचा. ओके, सो चेंज पर्सेंटेज किती आहे या दोघांमध्ये, म्हणजे 20 डेज ची त्याची प्राइस आणि करंट प्राइस, 20 डेज मुव्हिंग ॲव्हरेजची प्राइस, 20 डेज मुव्हिंग ॲव्हरेजची प्राइस आणि आजची प्राइस, याच्यामध्ये किती फरक आहे? तो फरक इथं आहे. किती फरक आहे? हा -388 चा आहे. किती पर्सेंटचा आहे? -388%. लक्षात घ्या, हे काय आहे की 20 पिरियडची त्याची प्राइस वर्सेस करंट मार्केट प्राइस, याच्यातला किती डिफरन्स आहे? तो डिफरन्स इथं पर्सेंटेज मध्ये आहे. आपल्याला काय बघायचं आहे? आपल्याला काय बघायचं आहे? या लिस्टमध्ये सर्वात जास्त डिफरन्स कुठल्या ETFचा आहे? काय बघायचं आहे? सर्वात जास्त डिफरन्स. सर्वात जास्त डिफरन्स म्हणजे काय? आता हा डिफरन्स किती आहे? 0.38%. हा डिफरन्स आहे 1.78%. या दोघांमधला जास्त डिफरन्स, या दोघांमधलं मोठं कोण आहे? निफ्टी 50. 1.78. 1.7. आपल्याला काय बघायचं माहिती आहे का? कमी कोण आहे? काय बघायचं आहे? कमी कोण आहे. म्हणजे काय की मायनस मध्ये कुठला ETF आहे सर्वात जास्त? मायनस मध्ये कुठला ETF आहे सर्वात जास्त? मायनस मध्ये ETF कुठला आहे? केव्हा बघायचं आहे? रोज दुपारी 3 वाजता. किती वाजता? रोज दुपारी 3 वाजता तुम्हाला ही शीट चेक करायची आहे. ही शीट मी सर्वांना पाठवणार आहे. ही सर्वजण तुम्ही कुठेतरी सेव्ह करून ठेवा. एकदा ही शीट हरवली पुन्हा मिळणार नाही. लिटरली मी सांगतोय की एकदा शीट जर तुम्ही मिस केली, मी पुन्हा देणार नाही. ओके, सो ही शीट तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे. ही शीट ओपन कधी करायची आहे? रोज दुपारी 3 वाजता, 3च्या नंतर. ओके, ETF आपल्याला पडते बाय करायचे असतात. ETFच्या ज्या प्राइजेस आहेत मॉर्निंगला हाय असतात आणि इव्हनिंगला म्हणजे जेव्हा मार्केट बंद होते तेव्हा त्यांच्या प्राइस डाऊन असतात. ETFच्या प्राइस मॉर्निंगला कशा असतात? हाय असतात, आणि इव्हनिंगला म्हणजे मार्केट जेव्हा बंद होते तेव्हा कशा असतात? कमी असतात. ओके, मी तुम्हाला ते चार्ट वरती एकदा दाखवतो. ओके, म्हणजे तुम्हाला जे बोलतोय ते लक्षात येईल. सपोज हा ETF आहे, कुठलाही एक ETF मी ओपन करतो. हा SBI ETF आहे, याचा चार्ट मी ओपन केला आणि इथं डेली टाइम फ्रेम मी सेट केली. ओके, ETF मध्ये तुम्हाला जास्त रेड कॅन्डल दिसते. एक्झाम्पल साठी आपण जर बघितलं, सॅटर्डेची कॅन्डल आपण कन्सिडर करू, कारण की सॅटर्डेचं मार्केट 2 तासासाठी होतो. 2 तासावर आपण मार्केटला कन्क्लूड करू शकत नाही. ओके, सो मी ज्या कॅन्डलवरती कर्सर ठेवला आहे ती आहे 1 तारखेची फ्रायडेची कॅन्डल. ओके, पूर्ण सकाळी 9:15 ते 3:30 वाजताची. याची ओपनिंग प्राइस किती आहे या ETF ची सांगा? 411. आणि क्लोजिंग प्राइस 397. 397. ओपन किती, मार्केट किती वाजता ओपन होते? 9:15 ला, आणि क्लोज होते 3:30 वाजता. म्हणजे हा ओपन कुठल्या प्राइस वरती झाला? हाय प्राइस वरती. क्लोज कुठल्या प्राइस वरती झाला? कमी प्राइस वरती, म्हणजे ओपनिंग पेक्षा कमी प्राइस वरती झालेला आहे. ओके, ऑलमोस्ट जे ETF आहे ते तुम्हाला रेड कलर मध्ये दिसतील. ओके, आणि याची जी मॉर्निंगची जी प्राइस आहे ती जास्त असते. ओके, एकदम ओपन होतात ते गॅपअप ओपन होत. ETF जे आहेत ते मोस्टली गॅपअप ओपन होतात आणि हाय प्राइस वरती होतात ETF ओपन. ओके, सो ETF ला आपल्याला कुठल्या प्राइस वरती बाय करायचं आहे? लो प्राइस वरती. लो प्राइस कधी राहणार त्याची? दुपारी 3च्या नंतर. ओके, आणखी 1-2 आपण ETF बघू. हा आहे मायफंग नावाचा ETF आहे, याचा पण मी चार्ट तुम्हाला दाखवतो. हे बघा, रेड कॅन्डल. मॅक्झिमम तुम्हाला ETFच्या रेड कॅन्डल दिसते. ओपनिंग याची हाय प्राइस वरती होते, क्लोजिंग याची लो प्राइस वरती. ओपनिंग हाय प्राइस वरती, मग याच्यात काय होते म्हणजे आज जर मी त्याला लो प्राइस वरती बाय केलं 3 वाजता, तर नेक्स्ट दिवशी त्याची गॅपअप ओपन होण्याची प्रोबॅबिलिटी असते.
मग तो आपल्याला हाय प्राइसवरती सेल करायला चान्स मिळतो. कळलं का सांगा? आज मी जर त्याला लो प्राइसवरती बाय कळलं केलं सर. तर नेक्स्ट डे मला तो हाय प्राइसवरती सेल करायची ऑपॉर्च्युनिटी मिळते. मार्केटच्या भाषेत त्याला म्हणतात BTST, बाय टुडे सेल टुमॉरो, बाय टुडे सेल टुमॉरो. ओके, सो आपण याच्यामध्ये BTST आपण करू शकतो. काय म्हटलं? सेल टुमॉरो, बट लाईक व्हॉट इज अ टाइम, एंड टाइम काय? हाय प्राइस वरती जर वाटते की मला 3% पर्यंत प्रॉफिट झालेला आहे तर त्या तेव्हा जी काय टाइम असेल तेव्हा त्याला सेल करायचं. 15%. ओके ओके, हा कळालं सर. ओके, बट नाव कळला कॉन्सेप्ट. ईटीएफचा बाय केव्हा करायचं असतं? ईटीएफ बाय आपल्याला कमी प्राइस तो जेवढा पडेल तेवढा त्याला आपल्याला बाय करायचा आहे. ओके, ईटीएफ कधी धोका देत नाही. ईटीएफ मध्ये नेहमी तर एक रिटर्न्स पॉइंट होता. मिळतात. बोला. एक पॉइंट होता, जसं की आपण स्टॉक मध्ये बाय आणि सेल करतो आणि सेल आणि बाय करतो, तसं पण ह्या ETF Yes. मध्ये सेल आणि बाय इंट्राडे असतं पण का? करू शकतो याच्यामध्ये. इंट्राडे पण ट्रेडिंग होते याच्यामध्ये, पण इंट्राडे मध्ये याच्यामध्ये ओके सर, व्हॉल्यूम ओके. कमी असतो त्यामुळे इंट्राडे नाही करायचं ओके. आपण याच्यामध्ये. ओके, ओके सर, इंट्राडे ओके. नाही करायचं. मी ओके. त्याच्यावर सांगणार पण नाही. आता तुम्ही विचारलंय तर मी सांगतो की नाही करायचं. ओके, इंट्राडे ओके विषयी सर, ऑप्शन ओके, विषयी ओके. काहीच विचारायचं नाही. ओके, सर 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 कळलं? आता शीट दिसते का तुम्हाला? ही जी शीट आहे गुगल शीट मी ओपन केली होती. कुठे गेली शीट? ही शीट लवकर पुन्हा पुन्हा ओपन करावी लागते गुगल शीट. हा, गुगल फायनान्स शीट दिसते का? यस सर. गुगल फायनान्स शीट. येस सर, दिसते. सो काय याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय आहे की ईटीएफ जे लो असतील, सर्वात जास्त मायनस मध्ये असतील, सर्वात जास्त त्यांना आपल्याला बाय करायचं आहे. ओके, जे मायनस मध्ये असतील, जे प्लस मध्ये आहेत म्हणजे त्यांचं व्हॅल्युएशन हाय झालेलं आहे, त्याला बाय करायचं नाही. आता तुम्हाला हे रोज हे बघून एवढं तुम्हाला चेक करण्याची पण गरज नाही. ओके, तुम्हाला इथं डेली इथं रिकमेंडेशन मिळेल डेली की आज मला कुठला ईटीएफ बाय करायचा आहे. डेली इथं मिळेल की आज असा कुठला ईटीएफ आहे की ज्याची जी आजची प्राइस आहे ती सर्वात लो आहे. इथं आज सपोज मी जर कालचं बघितलं तर काल कुठला ईटीएफ आहे जो या क्रायटेरियामध्ये आलेला आहे? तो आहे IT ETF. IT ETF चं पर्सेंटेज किती आहे? -50, जो की याच्यात जर तुम्ही बघितलं ते बघा इथं आहे. याच्यापेक्षा दुसरा कुठला ETF पडलेला नाही खाली. बघा, कुठलाच नाही. चेक करू शकता. हा 0.5 पेक्षा कुठला निगेटिव्ह मध्ये दिसते का तुम्हाला? आणखी बघा, बघू शकता, कुठलाच नाही. दिसते का लिस्ट तुमच्या समोर? सो आपल्याला हे तर फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी आहे. ते तुम्हाला रिकमेंडेशन इथं येईल. तुम्हाला इथंच येईल रिकमेंडेशन. रोज तुम्हाला ही शीट ओपन करायची आहे आणि बघायचं आहे की कुठले ईटीएफ, कुठला जो आज या क्रायटेरियामध्ये कुठला ईटीएफ आहे तो बाय करायचा आहे. जर सेम ईटीएफ तुम्हाला येत असेल त्याला पुन्हा बाय करायचं आहे. सेम ईटीएफ जर येत असेल त्याला पुन्हा बाय करायचं आहे. तेव्हा बाय केव्हा करायचं आहे त्याला लक्षात घ्या. सपोज तुम्ही आज एखादी ईटीएफ बाय केलेला आहे, त्याच्यामध्ये 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट आहे. आज हा IT ETF आहे, तुम्ही त्याला बाय केला आहे आणि आज त्याला बाय केलं आणि तो मायनस मध्ये गेलेला आहे आणि पुन्हा रिकमेंडेशन मध्ये तोच आलेला आहे नेक्स्ट डेला. पण जर तुमचं त्याच्यामध्ये जर फॉल जर साधारण 1% पेक्षा जास्त असेल, म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंट आहे आपली 10,000 रुपये आणि 10,000 पेक्षा जास्त जर फॉल त्याच्यामध्ये झालेला आहे तर त्याला आरामात पुन्हा तुम्ही बाय करू शकता. 1 पेक्षा जर जास्त त्याच्यामध्ये फॉल आलेला असेल तर. जर 1 पेक्षा कमी फॉल असेल तर त्या ईटीएफला नाही घ्यायचं, त्या दिवशी सोडून द्यायचं. ओके, रिकमेंडेशन मध्ये जर दुसरा आला तर त्याला दुसरा घ्यायचा. आणि मोस्टली एवढी जी लिस्ट आहे ना याच्यापैकी 10 ते 15 ईटीएफ आहेत जे रिपीटली येतात. कारण की टॉप व्हॉल्यूम ट्रेड ज्याच्यामध्ये होतो तेच ईटीएफ या क्रायटेरियामध्ये येतात. ओके, येस, काय कन्फ्युजन आहे विचारू शकता. सर कॅप CMP अँड 20 SMA. ओके, मला तुम्ही बघा, लिसन, ते इग्नोर करा. इथं रिकमेंडेशन येईल, इथून बाय करायचं. ओके, हा ओके, इथं नका येऊ तुम्ही. ओके, कारण की ते मुव्हिंग ऍव्हरेज तुमच्या लक्षात आलं नाही. इथून तुम्हाला ते बाय करायचं आहे. इथं रिकमेंडेशन ईटीएफचं इथं रिकमेंडेशन तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळेल, तुम्हाला ती मिळून जाईल. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी हा व्हिडिओ युट्यूबवरती उद्या अपलोड करणार आहोत. उद्या तुम्हाला याला गुगल शीटला डाउनलोड करायचं आहे. ओके, गुगल शीट तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे. मी पुन्हा सांगतो. ओके, गुगल शीट तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे आणि डाउनलोड केल्यानंतर गुगल शीटला तुम्हाला काय करायचं आहे? कॉपी करायचं आहे. मी पुन्हा सांगतोय, कॉपी करायचं आहे. ओके, म्हणजे तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कॉपीचं ऑप्शन आलं ना तर तुमच्याकडे ती सेव्ह होईल गुगल शीट. जर तुम्ही फक्त डाउनलोड कराल तर तुम्हाला त्याचा ऍक्सेस मिळणार नाही.
ऍक्सेस मिळणार नाही गुगल शीटला. ही लाईव्ह शीट आहे. हा डेटा लाईव्ह अपडेट होईल मार्केट अवर्स मध्ये. ओके, सो तुम्हाला त्या शीटला डाउनलोड करून कॉपी करायचं आहे. इथं मी या शीटला नाव दिलेलं आहे, अमोल भोजने मराठी शेअर मार्केट क्लासेस 1 करोड प्लॅन व्हॉटेवर. तुम्ही याला तुमचं कुठलंही नाव देऊ शकता. इज इट? गुगल ड्राईव्ह वरती ठेवायचं. येस येस, गुगल शीट होती. हा, गुगल ड्राईव्ह वरती ठेवलं तर चालतं. येस, गुगल ड्राईव्ह कुठेही ठेवू शकता तुम्ही शीटला. येस, कळलं का सांगा. येस सर. ओके, काही कन्फ्युजन असेल विचारा. माझ्याकडून सर्व आजचं झालेलं आहे. नाही सर समजलं तुमचे विचारू खूप शकता. खूप धन्यवाद. आज खूप काही शिकायला मिळालं खूप दिवसातून. आम्ही तर तसं डेली शिकतोच अनुभवातून, पण आज तुमचा क्लास घेतला, अटेंड केला, खूप दिवस झाले, आणि आज ETF आणि ATX बद्दल खूप असं माहिती मिळाली. आणि खूप खूप तुमचे आभारी. एवढे 4 तास बोललात तुम्ही. 8 वाजले, आपण 4 वाजता सुरू केले, ते 2च ब्रेक दिले आपण. आज 8 वाजले, 4 तास पूर्ण क्लास केला आज आपण. थँक्यू. एवढं बोलणं सोपं नाही सर. खूप खूप धन्यवाद सर तुमचं. थँक्यू सो मच. थँक्यू. तुमच्या बोलण्यामुळे मला इन्स्पायरेशन आहे सर्वांच्या. माझी रिक्वेस्ट आहे की नवीन बॅच साठी तुम्हाला जर हे आवडलं असेल तर डेफिनेटली आमचा क्लास जो आहे तो रिकमेंड करा सर्वांना. ओके, तुम्हाला जर आवडलं, तुम्हाला फायदा होत आहे तरच तुम्ही रिकमेंड करा, अदरवाईज करू नका. ओके, 12 तारखेच्या बॅच साठी. सर. येस, बोला सर. सर सुजय बोलतोय. येस सर, बोला सर. आता जे ETF तुम्ही सांगितलं, तर जी कन्सेप्ट आपण ATHच्या बेसिसवर हे केली होती, ट्रेड स्ट्रॅटेजी, की 50,000चा ब्लॉक घेतला तो 7 ऑप्शन्स मध्ये स्प्लिट केला. ही कन्सेप्ट इथे ETF ला पण आपण वापरू शकतो. पैसे तुम्ही इथे तेवढे स्प्लिट करू शकता, तिथे पण तसे स्प्लिट करू शकता पैसे. ओके. आणि परत इथेही तसंच 3%, 2.5% वगैरे प्रॉफिट. 2.5%, 3%. ओके, शेअर मध्ये तुम्ही हे बघा, ETF मध्ये कमी पर्सेंटेज वरती ठेवायचं मार्जिन, म्हणजे ETF मध्ये 2 ते 2.5%. शेअर मध्ये मी बोलताना 3% बोललो, 2.5-3%. त्याच्यामध्ये 4% पर्यंत जरी वेट केलं तरी काही बिघडणार नाही, कारण की शेअर मध्ये व्होलॅटिलिटी जास्त असते, ETF मध्ये व्होलॅटिलिटी कमी असते. ओके सर. येस, गुड. येस, आणखी कोणाला बोलायचं असेल, काही ओपिनियन बोलायचं असेल सांगू शकता. क्लास विषयी बोलू शकता, प्रिव्हियस एक्सप्रेशन बोलू शकता. आणि क्लासमध्ये मी जे काही बोललो असेल ते टोटली प्रोफेशनल वेने बोलले. कोणी माझं बोलणं पर्सनली घेऊ नका. आपले संबंध सर्वांसोबत चांगले आहेत, असेच संबंध, असेच रिलेशन आपल्याला सर्वांना ठेवायचे. माझं बोलणं कोणी प्लीज पर्सनली घेऊ नका. ओके, काही कन्फ्युजन असलं तर तुम्ही मला प्लीज मेसेज करू शकता. मी ते आधी चेक करेल काय आहे, त्याच्यावरती तुम्हाला रिप्लाय केली. इमिजिएटली सर्व गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू नका. जे मी शिकवलं जरुरी नाही की तुम्हाला ते आजच सर्व समजणार आहे. मी व्हिडिओ सर्वांना पाठवणार आहे. मी इनिशियली बोललो की मी व्हिडिओ पाठवणार नाही. मी जर म्हटलं ते पाठवतो तर तुम्ही केअरफुली ऐकलं नसतं, बरोबर. सो तुम्ही लक्ष दिलं नसतं तेवढं जे मी सांगतो तेवढ्या गोष्टीमध्ये. सो व्हिडिओ मी पण सर्वांना पाठवणार आहे. व्हिडिओमध्ये बघून पण तुम्ही सर्व पॉईंट समजून घेऊ शकता. ओके. येस. आणखी एक रिक्वेस्ट आहे आणखी माझी. मी एवढं तुम्हाला बसलोय, ओके, आपण एकमेकांसोबत डिस्कस केलं. माझं युट्यूब चॅनल जे आहे ते गुगलने डिमॉनिटाईज केलेलं आहे. माझे जेवढे युट्यूबचे व्हिडिओज आहेत, तुमच्याकडे जर आयडियल नेट असेल, इंटरनेट असेल, तर प्लीज माझे व्हिडिओ रन करा. माझं वॉच टाइम कमी झालेला आहे. ओके, माझं चॅनल बंद होण्यावर आलं होतं, पण ते वाचलं मी. काही कॉपीराईट स्ट्राईक केलेला होता. आमचे जे काही ऑफिसचे जे मेंबर्स आहेत ते त्यांना कळलं नाही, त्यांनी लगेच व्हिडिओ वगैरे अपलोड करून त्यात म्युझिक ऍड केलं, त्याच्यावरती स्ट्राईक आला होता. सो त्याच्यावरती मला माझा युट्यूब चॅनल वरती तुम्ही थोडं ग्रो करण्यासाठी मला हेल्प करा. ओके, जर तुमच्याकडे एक्स्ट्रा इंटरनेट असेल तर चालेल. डेफिनेटली सर, शुअर, डेफिनेटली. थँक्यू सो मच. ओके, आणि लवकरच पुन्हा भेटू. काही नवीन कॉन्सेप्ट आला तर त्याला घेऊन आपण लवकरच भेटू. हे स्पेशली होतं की ज्यांना ETF जे स्टुडंट आधीपासून होते त्यांना ETF बद्दल काही माहिती नव्हती, आणि ATH ची पण आपली रिव्हिजन झालेली आहे. थँक्यू सो मच सर्वांना, आणि आनंदी राहा, काळजी घ्या. गुड नाईट, टेक केअर. ओके सर, थँक्यू. गुड नाईट सर. गुड नाईट सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू सर.